नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंतिम या नव्या इनिशिएटिव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण जो अंतिमचा पहिली टेस्ट झालेली आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. विज्ञानाचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. विज्ञानाचे तुम्हाला माहिती आहे की 30 प्रश्न आलेले आहेत आणि 30ही प्रश्न MPSC लेव्हलच्या जवळपास आहे. आपण याच्यामध्ये ना सोपे प्रश्न फार कमी ठेवलेत. मीडियम टू हार्ड लेव्हलचे जरा जास्त ठेवलेत. त्यामागचं कारण असं की आपल्याला माहिती आहे की विज्ञानाचे प्रश्न कशाप्रकारे आयोग विचारतो. कठीण लेव्हलचेच विचारतो. आपल्यातले पण भरपूर लोक आर्ट कॉमर्स बॅकग्राऊंडचे असल्यामुळे सायन्स कठीणच वाटते. त्याच्यामुळे आपण सुद्धा ही जी लेवल आहे ती थोडीशी टफ वालीच ठेवली, जेणेकरून ते म्हणतात ना की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. तर याच प्रकारे आपण टेस्ट जे आहेत ना ते थोडीशी कठीण लेवलची ठेवली की जास्त घाम गाळा, इथे जास्त घाम गाळायचा, रिअल पेपरमध्ये आपल्याला थोडंसं सोयीस्कर गेलं पाहिजे यासाठी म्हणून. याचा फक्त निगेटिव्ह इम्पॅक्ट असा नाही झाला पाहिजे की आपण हार्ड प्रश्न पाहतोय, कठीण प्रश्न पाहतोय, जमत नाहीये तर मग डिमोटिवेट नका होऊ. आपण प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिसमध्ये जेवढ्या चुका होतील चांगलंच आहे. त्याच्यामधून शिकणं गरजेचं आहे. जेवढ्या काही मी तुम्हाला सांगणार आहे ते भरपूर गोष्टी आहेत, भरपूर फॅक्च्युअल डेटा आहेत, जो खूप जास्त महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर त्याच्या नोट्स काढा तुम्ही. एक प्रश्न डिस्कस करत असताना मी फक्त प्रश्नामध्ये जे काही दिलेलं तेवढंच नाही, त्याच्या आजूबाजूचं पण सांगणार. ज्या काही ट्रिक्स वगैरे असतील, ज्या त्या टॉपिक रिलेटेड आहेत, तर त्या ट्रिक्स सुद्धा तुम्हाला मी सांगणार. ठीक आहे. सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नापासून. तो पहिला जो प्रश्न होता तो प्रश्न आहे पेशी संबंधी. हा पेशी संबंधी प्रश्न असा आहे की पेशीच्या विविध भागांविषयी खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय निवडा असं विचारलेलं आहे की योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, पहिला जो ऑप्शन आहे, पहिला जो स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट काय म्हणते, मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये आपण दिलेलं आहे. तर पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल. सेल वॉल जिवंत असून पेशीला आकार देते व संरक्षण देते. हे पेशी भित्तिकेचे कार्य आहे. बरोबर आहे. कार्य पेशी भित्तिकेचे एकदम बरोबर आहे. आकार देतो, संरक्षण करते. मात्र पेशी भित्तिका सेल वॉल जी असते, सेल वॉल ही वनस्पतींच्या पेशींमध्येच आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला प्राण्यांच्या पेशींमध्ये सेल वॉल पाहायला मिळत नाही आणि ही सेल वॉल जी असते ती निर्जीव असते, सजीव नसते, ती नॉन लिव्हिंग असते. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे. आपल्या म्हणजे प्राण्यांच्या पेशींमध्ये सेल वॉल नाहीये, मात्र झाडांच्या पेशींमध्ये आहे. का बरं आहे? कारण झाडांना कुठे पाय आहे, झाडांना कुठे हात आहे, झाडांना एकाच ठिकाणी राहावं लागते. ऊन, वारा, पाऊस एकाच ठिकाणी झेलावं लागतं. आपल्याला जर का पाऊस आला किंवा ऊन आलं तर लगेच म्हणजे आडोशाखाली जातो, सावलीमध्ये जातो किंवा घरामध्ये घुसतो. जेणेकरून आपण स्वतःची सुरक्षा स्वतः करू शकू. त्यासाठी म्हणून आपल्याला पाय दिले देवानी पळत पळत झाडाखाली किंवा एखाद्या आडोशाखाली जाण्यासाठी. आता झाडांना नाहीये, म्हणून त्याच्यामुळे त्यांचं शरीर ज्या पेशींनी बनलेलं आहे तर त्याच खूप जास्त स्ट्रॉंग असल्या पाहिजे. यासाठी म्हणून त्यांच्या पेशींवरती सेल वॉल असते आणि ही सेल्युलोजने बनलेली असते. ठीक आहे. हे आपल्या प्राण्यांच्या पेशींमध्ये नसते आणि हे अजैविक असते. हे तर पहिलं स्टेटमेंट चुकीचं. त्यानंतर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्रद्रव्यपटल हे अजैविक असून ही वनस्पती व प्राणी दोघांमध्येही आढळते. प्लाझ्मा मेम्ब्रेन दोघांमध्ये आढळते, मात्र ही अजैविक नसते, ही जैविक असते, ही लिव्हिंग असते. ठीक आहे. सेमी परमिएबल असते. काहीच घटकांना ते आतमध्ये जाऊ देते किंवा आतमधलं बाहेर जाऊ देतात. जसं ग्लुकोज, पाणी, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं आत बाहेर करणे हे त्याचं काम आहे. त्याच्यानंतर सी आहे सायटोप्लाझम, पेशीद्रव्य, पेशीच्या रासायनिक अभिक्रिया. म्हणजे पेशीद्रव्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होतात का? होतात. ग्लुकोज ज्यावेळेस पेशीच्या आतमध्ये जाते तर ग्लुकोजचे पहिले 2 तुकडे होतात पायरुवेट नावाचे. 3-3 कार्बन असतो त्याच्यामध्ये. तर ते सेल्युलोज मध्येच होतो. सेल्युलोज म्हणतो, ह्या सायटोप्लाझम मध्येच होत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या क्रिया, रासायनिक अभिक्रिया या याच्यामध्ये होत असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे बरोबर आहे, हे चुकलेलं आहे. ही बघा, प्रत्येक पेशी अंगक म्हणजे सेल ऑर्गॅनेल्स हे जिवंत असेलच असे नाही. म्हणजे ही पेशी आहे. पेशीच्या अवतीभोवती सर्वात पहिले आता वनस्पतीची पेशी पाहू तर सर्वात पहिले काय राहणार? सर्वात वरती सेल वॉल राहणार. त्याच्या खाली सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन असते आणि मधामध्ये न्यूक्लियस असतो. त्याच्या अवतीभोवती वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्स असतात. त्याला आपण म्हणत असतो सेल ऑर्गॅनेल्स, पेशी अंगके. आणि जवळपास सगळे पेशी अंगके हे जैविक आहेत, म्हणजे सजीव आहेत, निर्जीव नाहीत कोणी पण. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे आपण स्टेटमेंट आहे की प्रत्येक पेशी अंगक हे जिवंत असेलच असे नाही. असतेच, नक्की जिवंत असते, म्हणजे हे तर चुकीचं आहे. जिवंतच असते, म्हणजे फक्त सी बरोबर आहे, बाकी सगळे चुकीचे आहेत. म्हणजे आपलं ऑप्शन कोणतं बरोबर येणार?
सी बरोबर, म्हणजे ए बी डी चूक आहे आणि सी बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन चौथा. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. बघा, हे बघा, हे जे आहेत हे आपण वनस्पतींची पेशी आपण पाहतोय. वनस्पतीच्या शेवटचा जो आहे त्याला सेल वॉल म्हणतो. त्या आतमध्ये बघा कोणकोणते ऑर्गॅनिल्स आहेत. तसे व्हॅक्यूल, रिक्तिका हे एक ऑर्गॅनिल आहे. हा न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या अवतीभोवती हे जे तुम्हाला दिसतंय हे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, म्हणजे खडबडीत अंतर्द्रव्य जालिका हे असतात. हे प्रोटीन बनवत असते. त्याचप्रकारे कोलेस्टेरॉल किंवा फॉस्फोलिपिड वगैरे बनवत असते. फॉस्फोलिपिड कशासाठी गरजेचं असते? हे जे तुम्हाला दिसतंय याला आपण म्हणत असतो सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन बनवण्यासाठी हे महत्वाचं असते. त्याच्यानंतर हे जे पांढरं जे तुम्हाला दिसतं ना, व्हाईट हे काय आहे? हे पेशी द्रव्य आहे हे सायटोप्लाझम याला आपण म्हणत असतो. हे क्लोरोप्लास्ट आहे. हे वनस्पतींमध्ये आता फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण, सूर्याच्या प्रकाशापासून ते अन्न बनवतात स्वतःचं. त्यासाठी क्लोरोफिल महत्वाचा असतो. तर ते क्लोरोफिल याच्यामध्ये असतो. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे ऊर्जा पाहिजे असते. पेशी पण एक प्रकारे फॅक्टरीज आहे ना, भरपूर वेगवेगळ्या प्रकारची कामं तिथे होत असतात. ते कामं करण्यासाठी ऊर्जा पाहिजे असते. ही ऊर्जा मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये म्हणजे तंतुकणिका मराठीमध्ये म्हणतो त्याच्यामधून आपल्याला मिळते एटीपीच्या रूपामध्ये. ठीक आहे, हे सगळ्याच्या सगळं इन जनरल तुम्हाला पेशीबद्दल मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तर सेल वॉल ही जी असते, सेल वॉल ही निर्जीव असते, ही सजीव असते. ठीक आहे, बाकी सगळे ऑर्गॅनिल सजीव असतात, लक्षात असू द्या. पुढे जाऊया आपण. दुसरा प्रश्न जो आहे, असे 30 प्रश्न आपल्याला पाहिजे. दुसरा जो प्रश्न आहे तो असा आहे की एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननासंबंधी म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन संबंधी पुढील योग्य जोड्या जुळवा. म्हणजे जोड्या आपल्याला योग्य जुळवायच्या आहेत. तर बघा, कोणकोणते होतात ना, मी तुम्हाला आधी सांगतो. आधी प्रश्नामध्ये बघा काय काय विचारलेलं आहे. द्विविभाजन म्हणजे बायनरी फिजन म्हणतो आपल्याला आपण. बायनरी फिजन, द्विविभाजन. ठीक आहे, एक मिनिट. बघा, द्विविभाजन ज्याला आपण म्हणत असतो बायनरी फिजन. बहुविभाजन म्हणजे मल्टिपल फिजन. त्याच्यानंतर म्हणजे भरपूर सारे तुकडे होते, तुकड्यामधून मग नवीन जीव तयार होत असतो. फ्रॅगमेंटेशन म्हणजे भरपूर सारे तुकडे होणे, जवळपास सारखा. रिजनरेशन म्हणजे छोट्याशा तुकड्यापासून. तुम्हाला सांगतोच, तुम्हाला याचे जवळपास नाही याचे अर्थ सांगताना जर का तुम्हाला असं डायरेक्ट सांगितलं तर तुम्हाला वाटेल की हे सगळं तर एकसारखंच दिसते. परंतु तुम्हाला आता फोटो दाखवतो तुम्हाला, आणि फोटोमधून तुम्हाला आणखी चांगलं समजेल. बघा, हा जो आहे हा प्लॅनेरिया, हा एकपेशीय सजीव आहे. तर याचे बघा, याचे 3 तुकडे झाले. हे बघा, हा पहिला तुकडा, हा दुसरा तुकडा आणि हा त्याचा तिसरा तुकडा. हे बघा, हा मधातला तुकडा, हा वरचा तुकडा, हे त्याचं तोंड, हे त्याचा मधला भाग, आणि हा जो आहे हा त्याचा मागचा भाग. तर याच्यापासून हा जो त्याचं मुख आहे, तर मुखापासून बघा हा पूर्णच्या पूर्ण, याच्यापासून हा पूर्णच्या पूर्ण एक नवीन सजीव तयार झाला. त्या मधल्या भागापासून हा पूर्णच्या पूर्ण सजीव तयार झाला, आणि ह्या शेवटच्या भागापासून हा पूर्णच्या पूर्ण सजीव तयार झाला. नाही का? याला आपण म्हणत असतो रिजनरेशन. हे आपल्याला कुठे पाहायला मिळते? आपल्या घरी सुद्धा पाल असते, घरात म्हणजे भिंतीला चिपकलेली पाल असते, तिची कधी कधी शेपटी तुटते. परंतु लगेच 2-4 दिवसानंतर, कारण ती पाल आपल्याच घरी राहते, 4-5 दिवसानंतर परत तिला ना शेपटी यायला लागते, आणि पूर्णच्या पूर्ण 15-1 दिवसानंतर पूर्णच्या पूर्ण शेपटी येऊन जाते. त्याला रिजनरेशन म्हणतो आपण. ठीक आहे, तर हे रिजनरेशन हे प्लॅनेरियामध्ये होत असते. लक्षात असू द्या, एक्झाम्पल थोडेसे महत्वाचे आहे. पुन्हा परत तेच एक्झाम्पल विचारतात. तर हा पॅरामोशियम चपलीसारखा दिसतो. हा पॅरामोशियम, याचे 2 तुकडे होतात, आणि बघा याचे 2 तुकडे होऊन हा एक बनला आणि हा एक बनला. याला आपण काय म्हणतो? बायनरी फिजन. अमिबा जो असतो ना, अमिबाचे पण असेच 2 प्रकारे तुकडे होतात, आणि हे तुकडे यालाच आपण बायनरी फिजन पण म्हणतो. परंतु कधी कधी अमिबामध्ये काय होते ना, ॲबनॉर्मल कंडिशन म्हणजे तापमान खूप जास्त आहे किंवा खूप कमी आहे, किंवा टेम्परेचर असे या सगळ्या गोष्टी कधी कधी याच्यावर पण डिपेंड असते की रिप्रोडक्शन होणार की नाही होणार, कसं होणार. ॲबनॉर्मल कंडिशन मध्ये ना, अमिबामध्ये ना, छोटे अमिबामध्ये मल्टिपल फिजन होते. म्हणजे हा एक प्रकारे प्लाझ्मोडियम मध्ये पण असं होतं, प्लाझ्मोडियम सारखा बनतो, आणि हा फुटला की याच्यामधून भरपूर सारे छोटे अमिबा बाहेर निघतात, छोटे अमिबा बाहेर निघतात, आणि ते मोठे होतात. याला आपण मल्टिपल फिजन म्हणत असतो. ठीक आहे, पुढे येणार आहे, आपण पुढे पाहणार आहोत. हायड्रा बघा, हायड्रा हा एक प्राणी आहे. हा पाण्यामध्ये राहतो. तर याच्यामध्ये प्रजनन कशा प्रकारे होते? तर बघा, ज्या प्रकारे कळी बाहेर निघते, फुलाची कळी असते की नाही, अशाच प्रकारे याच्या शरीरामधून छोटीशी अशी कळी बाहेर निघते, त्याला बड म्हणू आपण.
तर हेच जी कडी आहे ना ती मोठी 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 होत जाते. हे बघा याच्यामध्ये बघा ही मोठी झाली, ही आणखी मोठी झाली. जशी मोठी झाली की ती बाहेर सेपरेट होऊन जाते. सेपरेट झाल्यानंतर ती इंडिपेंडंट तयार होत असते. अशा प्रकारे एकावरती याच्यावरतीच छोटीशी एक कळी बाहेर आली आणि त्याच्यावरूनच एक मोठा हायड्रा तयार झाला. याला आपण म्हणत असतो बडिंग. ते बड सारखं असतं, ते कळीसारखं असतं. त्याला आपण बडिंग म्हणत असतो. बडिंग हे हायड्रामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. पुढे बघा मल्टिपल फिजन बद्दल तुम्हाला सांगितलं होतं की कशाप्रकारे अमिबामध्ये पण होतो, ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये. प्लाझ्मोडियममध्ये पण होतो. प्लाझ्मोडियममध्ये पण बघा, हे बघा हा एक प्लाझ्मोडियम आहे, छोटा न्यूक्लियस आहे. याच्या आतमध्ये छोटे-छोटे प्लाझ्मोडियम बनले आणि एका वेळेनंतर ते फुटला. हा जो वरचा आवरण आहे ते फुटला आणि छोटे-छोटे प्लाझ्मोडियम बाहेर निघाले आणि ते मोठे झाले. अशाच प्रकारे अमिबामध्ये पण होते ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये आणि नॉर्मल कंडिशनमध्ये बायनरी फ्युजन होत असते. ठीक आहे. पायरोगायरा अल्गीचा एक प्रकार आहे. याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होत असते. फ्रॅगमेंटेशन म्हणजे हे बघा हे आहे, याचे तुकडे बारीक-बारीक तुकडे झाले असे. प्रत्येकापासून एक नवीन तयार झाला. याला फ्रॅगमेंटेशन आपण म्हणू. ठीक आहे. आता प्रश्नाकडे येऊ आपण. आता बघा बरं, आता जोड्या जुळतायत का पहा. द्विविभाजन कशामध्ये होते? द्विविभाजन बायनरी फ्युजन कशामध्ये होते? अमिबामध्ये होते, नॉर्मल कंडिशनमध्ये. आणि त्याच प्रकारे आपण कशामध्ये पाहिलेलं होतं? द्विविभाजन पॅरामोशियममध्ये पाहिलेलं होतं. द्विविभाजन, मल्टिपल फ्युजन, पॅरामोशियम हे बघा इथे आहे पॅरामोशियम. म्हणजे ए ची जोडी 2 ला लागणार. अ ची जोडी 2 ला कुठे-कुठे आहे? इथे आहे आणि इथे आहे. दुसरं बघा बहुविभाजन. बहुविभाजन आपण अमिबामध्ये पाहिलेलं होतं, प्लाझ्मोडियममध्ये पाहिलेलं होतं. तर बी ची जोडी जी आहे, बी ची जोडी ही 4 ला लागली पाहिजे. बी ची जोडी 4 ला. बी ची जोडी 4 ला इथे पण आहे, इथे पण आहे. फ्रॅगमेंटेशन कशात पाहिलं होतं? अल्गी. तो स्पायरोगायरा. स्पायरोगायरामध्ये आपण पाहिलेलं होतं, सी ची जोडी 5 ला लागली पाहिजे. सी ची जोडी 5 ला कुठे आहे? सी ची जोडी इथेच आहे फक्त. म्हणजे आपलं ऑप्शन तर मिळालं आपलं. पाहून घेऊ पुढचं. रिजनरेशन कशात पाहिलं होतं? प्लॅनेरियामध्ये. ज्या प्रकारे आपल्या घरातली पाल असते, शेपटी लवकर बाहेर म्हणजे तयार होते. त्याच प्रकारे रिजनरेशन आपल्याला एकपेशीय सजीव कोणता आहे? हायड्रा. हायड्रा नाही, प्लॅनेरिया ए. म्हणजे डी ची जोडी 1 ला. डी ची जोडी 1 ला आलेलं आहे. आणि बडिंग हायड्रामध्ये पाहिलेलं होतं 3. ची जोडी, डी ची जोडी 3 ला. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. बघा कशा प्रकारे आपण थोडं डिटेलमध्ये पाहतोय. सगळे ऑप्शन आपण डिटेलमध्ये अभ्यास करतोय. ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यासाठी खालीलपैकी कोणते संप्रेरक वापरले जातात? संप्रेरक म्हणजे हार्मोन्स. हार्मोन कोणता हार्मोन आहे? ज्याचा उपयोग आपण आपल्या शरीराला ऊर्जा पाहिजे असते. ही ऊर्जा आपल्याला ग्लुकोजपासून मिळत असते. मात्र सगळ्या ग्लुकोज आपण वापरतो का? नाही. काही प्रमाणामध्ये ग्लुकोज वापरतो. मात्र काही प्रमाणामध्ये ग्लुकोज हा वायाच जाते ना एक प्रकारे. काही कामच नाही त्याचं. मग त्याचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये आपले शरीर करत असते. ठीक आहे. तर ते करण्यासाठी एक हार्मोन आहे. सिग्नल गेलं पाहिजे ना, की आता हे जे ग्लुकोज आहे तर ते जास्तच आहे. त्याचं रूपांतर आपल्याला ग्लायकोजनमध्ये करायचं आहे. ग्लायकोजनमध्ये रूपांतर करायचं आहे हा सिग्नल गेला पाहिजे कुठून तरी. तो सिग्नल देण्याचं काम कोण करत असते? कोणता हार्मोन करत असतो? तर याच्यात 4 ऑप्शन दिलेले आहेत. हा आपण ना जरी माहीत नसलं तरी पण ना ऑप्शन वाचून थोडासा अंदाज लावू शकतो, की हे उत्तर असायला पाहिजे. ॲड्रेनालिन हे जे आहेत तर नाही. ठीक आहे. मिनरल कॉर्टिकॉइड हे सुद्धा हे किडनीच्या वरती ॲड्रिनल ग्लँड असते त्याच्यामधूनच हे तयार झालेलं असते. ॲड्रेनालिन हे जे हार्मोन आहे ते सुद्धा तिथूनच होतं. ग्लायकोकॉर्टिकॉइड हे सुद्धा तिथूनच होते, परंतु ग्लायको किंवा ग्लुको आणि ग्लुकोज आहे की नाही शब्द जवळ-जवळ. याचा उत्तर ना 3 असायला पाहिजे. आपण अंदाज लावू शकतो आपण त्याचा. ॲक्चुअली त्याचं उत्तर सुद्धा 3च आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर काय आहे? कंठग्रंथी. आता एक-एक करून आपण थोडंसं पाहून घेऊ. याचं उत्तर काय आहे? हे ग्लुकोकॉर्टिकॉइड. आता थोडं पहा याचं हे जे आहे थोडंसं एक्स्ट्राचं पाहायचं आपल्याला. ॲड्रेनालिन हे जे आहेत हे एक हार्मोन आहे. जे इथे बघा हे किडनी आहे आपली. किडनीच्या वरती छोटंसं हे बघा टोपीसारखं दिसते. हे आहे ॲड्रिनल ग्लँड आणि हे 2 प्रकारचे संप्रेरक देतात. म्हणजे स्त्रावत असते, तयार करत असते. कोणते? सर्वात पहिला आहे याचे 2 भाग आहे. सर्वात आधी तुम्हाला सांगतो. हे जे ॲड्रिनल ग्लँड आहे याचे 2 भाग असतात. तो वरचा जो भाग आहे हे बघा, हा जो आहे हा वरचा भाग आहे. आणि याच्या आतमध्ये दुसरा भाग आहे. हा बघा हा थोडासा कोणता? थोडासा कोणता रंग आहे? ब्राउन रंग आहे हा. तर ब्राउन रंगासारखा दिसतो. याला आपण ॲड्रिनल कॉर्टेक्स म्हणत असतो. आणि वरचा जो थर आहे, जो लेयर आहे त्याला आपण मेडुल्ला म्हणत असतो. ॲड्रिनल मेडुला. ॲड्रिनल मेडुलामध्ये हे ॲड्रेनालिन नावाचं हार्मोन तयार होत असते. आणि यालाच ना फाईट अँड फ्लाइट हार्मोन असं म्हणत असतो. म्हणजे ज्यावेळेस अचानक अशी वेगळी कंडिशन येते किंवा एखादा अचानक साप दिसला
किंवा किंवा आपल्याला कोणासोबत जरी भांडण जर का होत असेल तर घाम फुटतो. किंवा एखादी अचानक काहीतरी भीतीदायक वातावरण जर का तयार झालं तर आपल्याला घाम फुटतो. आपले हृदय जे आहे ते जास्त धडधड करायला लागते. हे कशामुळे होते? तर हे होते एड्रेनालिन हे जे हार्मोन आहे ना ते सिक्रेट झाल्यामुळे होत असते. ठीक आहे. म्हणून याला फाईट अँड फ्लाइट हार्मोन म्हणत असतात. हे आपल्याला पळण्यासाठी किंवा आपल्याला फाईट करण्यासाठी रेडी करण्यासाठी ना हे मदत करत असते. रेडी करत असते. ठीक आहे. हे असामान्य परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी मदत करत असते हे. आणि जे कॉर्टेक्स जे आहेत, एड्रेनल कॉर्टेक्स म्हणजे आतमधला भाग हा जो आतमधला भाग आहे, तर तो कोणते हार्मोन्स तयार करत असतो? 2 प्रकारचे करतो. कॉर्टिझॉल असं म्हणत असतो आपण त्याला. 2 प्रकारचे आहेत ते. एक आहे मिनरलोकॉर्टिकॉइड आणि दुसरा आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड. ग्लुकोबद्दल तर आपण सांगितलंच आहे मी तुम्हाला, की त्याचा वापर जो आहे, तर तो ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करण्यासाठी होतो. याच्या व्यतिरिक्त अँटी इन्फ्लेमेशन फंक्शन म्हणजे सूज जर कुठे लागलं तर सूज येते. तर ते काय सुजेवरती काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी तर हे ग्लायकोकॉर्टिकॉइड हे जे हार्मोन आहे तर ते कार्य करत असते. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम आपल्या मसल्समध्ये, फॅट्समध्ये, लिव्हर म्हणजे यकृतमध्ये, आपल्या हाडांमध्ये मेटाबॉलिझम म्हणजे काय कसं, की फॉर एक्झाम्पल अन्नाचं मेटाबॉलिझम म्हणजे काय? तर अन्नाचं पचन करणे, अन्नापासून ग्लुकोज मिळवणे, ग्लुकोजपासून ऊर्जा मिळवणे, याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणत असतो. चयापचय असं म्हणत असतो. तशाच प्रकारे हे या चयापचयावरती कंट्रोल करण्याचं काम आपला ग्लायकोकॉर्टिकॉइड असं करत असतो. म्हणजे ग्लुकोजपासून ऊर्जा मिळणे ही जी प्रक्रिया आहे, ही पूर्णच्या पूर्ण प्रोसेसला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. त्या मेटाबॉलिझमवरती कंट्रोल करत होतो. ठीक आहे. मिनरलोकॉर्टिकॉइड याचा वापर हे जे हार्मोन आहे तर ते कशासाठी असते? शरीरातील मीठ आणि पाण्याचे संतुलन राखण्यासाठी याचा वापर होत असतो. मिनरलोकॉर्टिकॉइड. ठीक आहे. कदाचित विचारला जाऊ शकते याच्याबद्दल, तर लक्षात असू द्या. हे काय होत असते? जेव्हा पाण्याची लेव्हल वाढते, जास्त होते, तर रिअब्झॉर्प्शन करण्याचं काम करत असतो. रिअब्झॉर्प्शन कोण करत असतो? तर सोडियम जे आहे सोडियमचं रिअब्झॉर्प्शन करतो आणि पोटॅशियमचं सिक्रेशन करतो. म्हणजे पोटॅशियम जास्त प्रमाणात स्त्रावतो, सोडियम आतमध्ये घेऊन जातो. याच्यामुळे मग पाण्याची लेव्हल जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते. ठीक आहे. थायरॉइड ग्लँड, आता ती चौथ्या प्रकारची इथे ग्लँड दिलेली होती थायरॉइड नावाची. थायरॉइड बद्दल पण आपण पाहून घेऊ. थायरॉइड ग्लँड ही इथे असते. ठीक आहे, आपल्या गळ्यात. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड दोन्ही पण. थायरॉइड ग्लँड ही समोरची असते, हे बघा. ही जी तुम्हाला दिसते ना पिंक रंगामध्ये, गुलाबी रंगामध्ये, ही थायरॉइड ग्लँड आहे. याच्या मागे जे आहेत ना छोटे-छोटे इथे आणि इथे असे 4 बिंदू याच्या मागच्या साइडनी आहे, याच्या मागच्या साइडनी. म्हणजे समोरून जर आपण पाहिलं तर थायरॉइड दिसणार. याच्या मागच्या साइडने जर का पाहिलं आपण तर 4 बिंदू आहेत वेगवेगळ्या टोकावरती. तर त्याला आपण पॅराथायरॉइड म्हणत असतो. पॅराथायरॉइड इथे असते, लक्षात असू द्या. त्याचं काम काय आहे? तर 2 प्रकारचे संप्रेरक थायरॉइड हार्मोन रिलीज करत असते. थायरॉइड संप्रेरक 2 प्रकारचे असतात. थायरॉक्सिन नावाचं आणि एक आहे ट्रायआयोडिओ थायरॉक्सिन. या 2 प्रकारचे आहेत. यांचं काम काय आहे? यांचं काम म्हणजे ते बॉडी मेटाबॉलिझम तेच ग्लुकोजचं रूपांतर एनर्जीमध्ये किंवा फॅट्सचं रूपांतर फॅटी ऍसिड, प्रोटीनचं रूपांतर तिकडे अमिनो ऍसिड, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला आपण सगळ्यांना मेटाबॉलिझम म्हणत असतो. अन्नाचे रूपांतर ऊर्जेत करणे, ठीक आहे, ही जी प्रक्रिया आहे याच्यावरती कंट्रोल करण्याचं काम किंवा रेग्युलेट करण्याचं काम ही थायरॉइड ग्लँड करत असते. खूप जास्त महत्त्वाची असते. ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला मिळालं. काय आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर? की ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करणे यासाठी कोणता हार्मोन मदत करत असतो? तर तो आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड. ठीक आहे. चौथा जो प्रश्न आहे तो आहे मानवी शरीरातील पचनाच्या पायऱ्या संबंधी योग्य क्रम. तर कोणकोणत्या पायऱ्या असतात? स्टेप्स कोणकोणत्या आहेत? सर्वात पहिले काय होते? सर्वात पहिले आपण अन्न खातो, अन्न ग्रहण करतो. म्हणजे याला इंग्लिशमध्ये इजेशन म्हणत असतो. पहिले काय म्हणत असतो? इजेशन. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप, आता हे अन्न आतमध्ये गेलं तर त्याचं डायजेशन होत असते, म्हणजे पचन होत असते. सर्वात महत्वाचं आहे ना पचन. पचन म्हणजे काय? तर अन्नामध्ये मोठे-मोठे मॉलिक्यूल असतात. जसं कार्बोहायड्रेट्स मोठे-मोठे मॉलिक्यूल, प्रोटीनचे मोठे-मोठे मॉलिक्यूल. आपल्याला काय पाहिजे असते? ऊर्जा पाहिजे असते. परंतु ऊर्जा आपल्याला ग्लुकोज पासूनच मिळू शकते. का बरं? कारण ग्लुकोज आकाराने एकदम छोटा असतो. तो पेशींच्या आतमध्ये जाऊ शकतो. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जाऊ शकतो तो. प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून जाऊ शकतो तो. ठीक आहे ना? त्या प्रकारे चहा गाळ्याची चाळणी जी असते तिथे फक्त चहा जो आहे तो खाली कपामध्ये पाडू देतो. परंतु चहापत्ती जी आहे ती वरच राहते. कारण तो आकाराने मोठी असते. त्याच प्रकारे आपण जे अन्न खातो तर त्याचे मॉलिक्यूल खूप मोठे-मोठे असतात. तर ते पेशींच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. पेशींच्या आतमध्ये जाण्यासाठी त्याचा आकार फार कमी पाहिजे असतो. तर मग त्यांना तोडणे, मग त्या मोठ्या मॉलिक्यूलला तोडावं लागणार. जसं कार्बोहायड्रेट्सचे मोठे-मोठे मॉलिक्यूल असतात. कर्बोदकांचे, प्रथिनांचे मोठे-मोठे मॉलिक्यूल असतात. फॅट्सचे मोठे-मोठे मॉलिक्यूल असतात. तर ते पेशींच्या आतमध्ये जाऊ शकत नाही.
त्याला आपल्याला तोडावे लागते. म्हणजे कार्बोहायड्रेटचा मोठ्या मॉलिक्युलला तोडू ग्लुकोजचं रूपांतर करावं लागते. ग्लुकोज म्हणजे काय, तर C6H12O6. C6H12 तुम्हाला माहितीच असेल तो फॉर्म्युला, लिहितो तरी C6H12O6. तर हे छोटा मॉलिक्युल आहे, हा पेशींच्या आतमध्ये जाऊ शकतो. ते मोठ्या मॉलिक्युलचे रूपांतर छोट्या मॉलिक्युलमध्ये करणे यालाच आपण डायजेशन म्हणजे पचन असं म्हणत असतो. दुसरी जी स्टेप असते ती असते डायजेशनची. तुम्ही डायजेशन झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप, आता हे जे अन्न घटक आहेत ते आपल्याला तयार झाले. आता हे रक्तामध्ये ॲब्झॉर्ब पण करावं लागणार ना. म्हणजे तिसरी स्टेप आहे ॲब्झॉर्प्शनची. हे कशामध्ये होते, तर आपल्या छोट्या आतड्यांमध्ये. छोट्या आतड्यांचा एकदम जो शेवटचा जो भाग आहे इलियम नावाचा, तर त्याच्यामध्ये होत असते. त्याच्यामध्ये विलाय नावाचे छोटे-छोटे स्ट्रक्चर असतात. ठीक आहे. बोटासारखे फिंगर लाइक स्ट्रक्चर असतात. तर ते शोषून घेत असतात त्यांना. म्हणजे तिसरी जी स्टेप आहे ती आहे ॲब्झॉर्प्शनची. ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी स्टेप कोणती असणार? आता ॲब्झॉर्ब केलं, रक्तामध्ये गेलं, तर रक्तामध्येच राहणार का ते? नाही ना. ऊर्जा कुठून? आता ग्लुकोज तयार झाला, परंतु ग्लुकोजपासून ग्लुकोजचा वापर ऊर्जेसाठीच करतो ना आपण. ऊर्जा मिळाली पाहिजे कुठून? परंतु त्याला तोडावं लागणार ना. त्या मॉलिक्युलला तोडलं तरच, आणि तोडू कोण शकतो तो? ऑक्सिजन तोडू शकतो. हे कुठे होते? हे तोडण्याची प्रक्रिया कुठे होत असते? तर पेशींच्या आतमध्ये होत असते. म्हणजे हे जे ग्लुकोज वगैरे जे आहेत किंवा जे अन्न घटक आपल्याला मिळालेले आहेत, तर ते पेशींपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाची एक स्टेप असते. तर त्या पोहोचवण्याला आपण म्हणत असतो असिम्युलेशन. म्हणजे हे जे अन्न घटक आहे, जे तयार झालेले आहेत डायजेशनमुळे, तर ते वेगवेगळ्या पेशींपर्यंत पोहोचवणे याला आपण म्हणत असतो असिम्युलेशन. ठीक आहे. ही झाली चौथी स्टेप. पाचवी स्टेप म्हणजे काय? तर असे काही अन्न घटक, म्हणजे ते आता अन्न घटक म्हणणार नाही त्याला आपण. आता जे वेस्ट आहेत किंवा जे आता ज्याचा आपण उपयोग केला नाही किंवा डायजेशन झालं नाही, ते थोडेसे जड होते. ठीक आहे. तर मग असे जे अन्न घटक आहेत किंवा असे जे पदार्थ आहेत, तर ते शरीराच्या बाहेर काढून टाकणे. त्याला आपण म्हणत असतो एक्सक्रीशन. त्याला आपण म्हणणार एक्सक्रीशन. लघवी तयार होणे किंवा लॅट्रिन तयार होणे, याला आपण काय म्हणणार? एक्सक्रीशन म्हणणार. अशी 5 वेगवेगळ्या स्टेप आहेत. तर हे सिक्वेन्स वाईज सिक्वेन्स वाईज कोणकोणतं आहे याच्यामध्ये पहा बरं. तर पहिले इजेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर असिम्युलेशन दिलेलं नाही, डायजेशन पाहिजे आपल्याला. डायजेशन इंजेशन, आणि त्याच्यानंतर आहे डायजेशन, त्याच्यानंतर आहे एक्सक्रीशन. तर डायरेक्टच एक्सक्रीशन दिलं. एक्सक्रीशन शेवटचं आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. तर बघा, इंजेक्शन ठीक आहे, अन्न ग्रहण केलं. ॲब्झॉर्प्शन, इथं डायजेशन काही दिलेलं नाही. याची मधली स्टेप आहे डायजेशनची, पण ठीक आहे, नाही दिलेलं आहे. ॲब्झॉर्प्शन, त्याच्यानंतर आहे असिम्युलेशन, त्याच्यानंतर आहे एक्सक्रीशन. अगदी बरोबर आहे, बघा बरं. इंजेक्शन बरोबर आहे, डायजेशन काही दिलेलं नाही, त्याच्यानंतर ॲब्झॉर्प्शन दिलेलं, त्याच्यानंतर असिम्युलेशन, त्याच्यानंतर एक्सक्रीशन. म्हणजे बरोबर स्टेप बाय स्टेप दिलेला आहे. फक्त मधातलं डायजेशन दिलेलं नाहीये, परंतु क्रमानुसार तर आहे ना. त्यामुळे चौथा ऑप्शन आपला बरोबर आहे. त्यानंतर बघू आपण 6वा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. याच्यामध्ये थॅलॅमस, हायपोथॅलॅमस हे ग्लँड आहेत. ठीक आहे. तर नाही, ग्लँड नाहीये. ग्लँड आहे आणि काही-काही जे आहेत हे पार्ट आहेत आपल्या मेंदूचे. तर हे काय करत असतात? त्यांचं फंक्शन काय आहे? त्यांचं कार्य काय आहे? हे आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात पहिले आहे थॅलॅमस, त्यानंतर आहे हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसचं काम काय असतं? टेम्परेचर मेंटेन करणे, हे थोडंसं महत्त्वाचं. आणि अनुमस्तिष्क म्हणजे सेरेबेलम, मागचा जो भाग असतो ना, आपल्या मेंदूचा मागचा भाग, त्याला आपण सेरेबेलम म्हणत असतो. आणि याचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे जर का पाहायचं झालं ना, तर ते असते मेंटेन बॉडीचं बॅलन्स करणे. बघा, आपण चालत असताना प्रॉपर चालत असतो. सायकल चालवत असताना बरोबर आपण पडत नाही, इकडे नाही, तिकडे नाही. चालतो पण. लहान मुलं बघा बरं, डायरेक्ट जलमल्या चालू शकतात का ते? नाही चालू शकत. किंवा गाईचं बघा, वासरू बघा, छोटंसं आत्ता जन्म दिलेला आहे. सुरुवातीला त्याला चालता येत नाही. मात्र काही वेळानंतर तो बरोबर चालायला लागतो. बरोबर बॅलन्स करायला लागते त्याची बॉडी. हे कोण करत असते? त्याच्या मेंदूमधला जो सेरेबेलम जो आहे, सेरेबेलम, त्याला आपण अनुमस्तिष्क म्हणत असतो मागचं. तर तो हे काम करत असतो. बॉडीचं बॅलन्स करणे. तर अनुमस्तिष्क याचं काम कोणतं असतं? शरीराचा तोल सांभाळणे. म्हणजे सी ची जोडी कशाला लागली पाहिजे? सी ची जोडी लागली पाहिजे 1 ला. सी ची जोडी 1 ला कुठे आहे? इथे आहे, आणि 1 आणि 3 ला आहे. पुढचं पाहू. त्याच्यानंतर आहे थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. थॅलॅमस ग्लँड. थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस, तर हे आपण पाहू. थॅलॅमस जे आहेत, थॅलॅमसचं काम काय असते? तर एक मिनिट, इंग्लिशमध्ये मला वाचू द्या थोडं. सेरेबेलमची जोडी कशाला लागणार? मेंटेन बॉडी बॅलन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर
जे हायपोथॅलॅमस जे आहेत, हायपोथॅलॅमस काय करत असते, आपलं बॉडीचं टेम्परेचर वगैरे आहे ते टेम्परेचर मेंटेन करणे. त्याच प्रकारे आपली भूक वगैरे आहेत ते. त्याच्यानंतर आपलं शरीरातलं पाण्याचं जे बॅलन्स आहे, पाण्याचं संतुलन राखण्यासाठी आपल्या शरीरामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहित असेल की आपलं शरीर 60% जवळपास 60% जवळपास पाण्याने बनलेलं आहे. है ना? 60% पाणी आपल्या शरीरामध्ये आहे. तर हायपोथॅलॅमस जे आहे ते वॉटर बॅलन्स करण्यासाठी म्हणजे चौथ्या नंबरचं यायला पाहिजे. मेंटेन ॲपिटाईट, भूक वगैरे. त्याच्यानंतर टेम्परेचर, आपल्या शरीराचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस असते. आपल्या शरीराचं तापमान लक्षात असू द्या, 37 डिग्री सेल्सिअस येणार आहे आपल्या केमिस्ट्रीमध्ये. आणि वॉटर बॅलन्स, पाण्याचं संतुलन राखणे. तर बी ची जोडी 4 ला लागली पाहिजे. बी ची जोडी 4 ला, इथे आहे. जे आपलं उत्तर काय येणार, 3 येणार. त्याच्यानंतर ए काय आहे, थॅलॅमस आहे. आणि थॅलॅमस काय करत असतो, आपलं प्रेशर, पेन, त्रास वगैरे जे आहेत, तर याच्यावरती कंट्रोल करण्याचं काम जो आहे तर तो आपला करत असतो. हे बघा, थॅलॅमस कंट्रोल टच, टेम्परेचर, प्रेशर, पेन. टेम्परेचर दोन्ही ठिकाणी दिसते, परंतु मेन टेम्परेचर बॅलन्स, बॉडीचं तापमान बॅलन्स करण्याचं काम जे असते ते हायपोथॅलॅमसचे असते. तर प्रेशर, पेन, टच वगैरे जे आहेत हे थॅलॅमसचं काम आहे. ठीक आहे, म्हणजे ए ची जोडी 2 ला. सर्वात शेवटचं उरलं काय, तर मेडुला ऑब्लिंगेटा हा आपलं जे स्पायनल कॉर्ड असतो ना, स्पायनल कॉर्डच्या वरती असतो. ठीक आहे, तर ते काय काम करत असते, इनव्हॉलंटरी ऍक्शन जे आहेत आपल्या, म्हणजे आपण ज्या ऍक्शनवरती कंट्रोल करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल हृदयाची धडधड करणे. ठीक आहे, त्याच प्रकारे श्वास आपण आतमध्ये घेतो, सोडतो, आपल्याला वाटते की आपण त्याच्यावरती कंट्रोल ठेवू शकतो, परंतु नाही. डायफ्रागम असतो इथे. थोडा वेळ तुम्ही श्वास रोखून ठेवा, आपोआप थोड्या वेळानंतर आपोआप तुम्ही श्वास घेणारच, कारण ते आपण कंट्रोल करू शकत नाही त्याच्यावरती जास्त करून. किंवा रक्त जे आहेत, रक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, रक्तवाहिन्या ज्या असतात त्या सुद्धा आकार कमी जास्त होत असतो. स्टमक आपलं जे पोट आहे, जठर जे आहेत, तर ते सुद्धा हलत असते. आपलं जे हिथून हे जे आहेत अन्ननलिका ती सुद्धा हलत असते. ठीक आहे, ह्या सगळ्यांवरती ही इन्व्हॉलंटरी ऍक्शन आहे, हे आहेत ते. त्या सगळ्यांवरती आपला मेंदू कंट्रोल करतो. आपण आपलं चेतना आपल्या कंट्रोल करू शकत नाही, म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार ते वागू शकत नाही. ठीक आहे, ते आपोआप ते घडत राहतात जन्मल्यापासून मरतपर्यंत. हृदय जन्मल्यापासून मरतपर्यंत हे धडधड करतच राहते. जे ड ची जोडी, डी ची जोडी आपल्याला कशाला लागली पाहिजे, 3 ला. ड ची 3 ला उत्तर मिळालं आपलं. फोटो आहे, या फोटोमध्ये तुम्हाला थोडीशी एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे. पहा, हा जो आहे आपला, हा जो समोरचा भाग आहे याला आपण म्हणत असतो सेरेब्रम, याला आपण म्हणत असतो सेरेबलम. ठीक आहे, सेरेबलम बॉडी बॅलन्स करण्याचं काम करत असते. हा जो वरचा हिरवा भाग जो आहे त्याला आपण थॅलॅमस म्हणतो, आणि खालचा हा केशरी भाग जो आहे त्याला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो. ठीक आहे, त्या खाली छोटीशी तुम्हाला दिसते ना, हे आहे पिट्युटरी ग्लॅंड, पीयूषिका ग्रंथी. सर्वात महत्वाची, आपल्या शरीरातील सर्वात महत्वाची ग्रंथी जी आहे ही आहे पिट्युटरी ग्लॅंड. याला आपण मास्टर ग्लॅंड म्हणत असतो, कारण बाकी सगळ्या ग्लॅंड वरती ही कंट्रोल करत असते. भरपूर साऱ्या ग्लॅंड वरती, भरपूर साऱ्या ग्रंथींवरती ही जी ग्रंथी आहे पिट्युटरी ग्रंथी ही कंट्रोल करत असते. ठीक आहे, हिने सिग्नल दिल्यानंतर त्या पेशीकडे सिग्नल, त्या ग्रंथीकडे सिग्नल जातो, आणि ती मग आपलं काम करते. अजून मागचा भाग आहे, इथे तुम्हाला दिसतो, हे आहे पिनियल ग्लॅंड, सर्वात छोटी ग्लॅंड. आपल्या शरीरातली सर्वात छोटी ग्लॅंड ही आहे पिनियल. ठीक आहे, त्याचं काम काय असते, स्लीप सायकल मेंटेन करणे. बघा, भरपूर थकल्यानंतर ना आपल्याला झोप येते. कधी कधी एवढी झोप येते की आपण कंट्रोलच करू शकत नाही, डोळे मिटवले की लगेच झोप आली समजायची. तर ही जी आहे तर ते मेलॅटोनिन नावाचं हार्मोन असते. तर मेलॅटोनिन नावाच्या हार्मोनमुळे हे होत असते. आणि हे मेलॅटोनिन कोण सिक्रेट करत असते, तर ही पिनियल ग्लॅंड सिक्रेट करत असते. लक्षात बघा, एक करून पाहू. सेरेबलम हे मेंटेन बॉडी बॅलन्स. त्याच्यानंतर मेडुला ऑब्लिंगेटा, हे बघा, हे जी तुम्हाला दिसते ना, इथे पोन्स असतो, हे मेडुला ऑब्लिंगेटा आहे, आणि हा स्पायनल कॉर्ड आहे. याला पूर्ण इथून तो इथपर्यंत ब्रेन स्टेम म्हणत असतो आपण त्याला. ठीक आहे, ब्रेन स्टेम. तर हे जे मेडुला ऑब्लिंगेटा आहेत हे कंट्रोल इनव्हॉलंटरी ऍक्शन, अनैच्छिक जे घटना ज्या आहेत आपल्या शरीरातल्या, तर ते कंट्रोल करण्याचं काम मेडुला ऑब्लिंगेटा करत असतो. त्याचप्रकारे बीपी, आपला ब्लड प्रेशर, पल्सेस वगैरे हे कंट्रोल करतो. थॅलॅमस काय करतो, टच, पेन, प्रेशर या संबंधी या सगळ्या गोष्टी हा पाहत असतो. हायपोथॅलॅमस काय करत असतो, तर बॉडी टेम्परेचर, ॲपेटाईट, वॉटर बॅलन्स ह्या सगळ्या गोष्टी हायपोथॅलॅमस पाहत असतो. हायपोथॅलॅमस म्हणजे हा केशरीवाला भाग. त्याच्यानंतर पिनियल ग्लॅंड, ठीक आहे, ही जी ग्लॅंड आहे सर्वात छोटी ग्लॅंड आहे, स्मॉलेस्ट ग्लॅंड, आणि रेग्युलेट काय करते, स्लीप सायकल रेग्युलेट करत असते. आपण झोपीची सायकल जी आहे ती रेग्युलेट करते. मेलेटोनिन हे बघा हार्मोन. पिट्युटरी ग्लॅंड ही मास्टर ग्लॅंड आपण त्याला म्हणत असतो. सगळ्या जवळपास बऱ्याचशा ग्रंथींवरती ही कंट्रोल करत असते पिट्युटरी ग्लॅंड. तर प्रोड्यूस हार्मोन दॅट रेग्युलेट अदर ग्लॅंड अँड ऑर्गन्स, असं तिथे लिहिलेलं आहे. ते बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण.
प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला मिळालेलं होतं. प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं का बघू द्या मला. हो, तर जोडा तिसऱ्या नंबरचं आपलं उत्तर मिळालेलं. प्रश्न 7वा, यकृत म्हणजे आपलं लिव्हर, यकृतातील खालीलपैकी कोणत्या पेशी सूक्ष्म जीवांना मारतात व शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत करत असतात? यकृतामध्ये 2 प्रकारच्या पेशी असतात बरं का. 80% जे यकृत आहे, 80% यकृत जे आहे, तर ते हिपॅटोसाइट नावाच्या पेशींनी बनलेलं असतं. साइटचा अर्थच होतो पेशी. साइट म्हणजे काय होत असते? सेल, पेशी. पेशी होत असते. तर या पेशीचं काम काय? लिव्हरचं काम, बाईल ज्यूस बनवणे, बाकी सगळ्या गोष्टी जे लिव्हर करत असतो आपला. टॉक्सिक मटेरियल जे असतात त्यांना तोडणे, ठीक आहे. हे जे आहे ते लिव्हरचं काम आहे. लिव्हर मधल्या कोणत्या पेशी करत असतात? तर हिपॅटोसाइट नावाच्या पेशी करत असतात. हिपॅटोचा अर्थच असा होतो लिव्हर होत असतो. मग आणखी दुसऱ्या कोणत्या प्रकारच्या पेशी असतात त्याच्यामध्ये? तर कुफरशेर असतात. ठीक आहे, कुफर. ते लक्षात असतं. कुफर पेशी. आणि या काय करत असतात? तर लिव्हरचं प्रोटेक्शन, संरक्षण करत असतात. कोणापासून? तर जीवाणू, विषाणू यांच्यापासून. जीवाणू, विषाणूंना मारण्याचं काम कोण करत असते? ह्या कुपर पेशी करत असतात. लक्षात असू द्या. बघा. which of the following cells in the liver kill microorganism? मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे कोणते? तर बॅक्टेरिया, त्याच्यानंतर व्हायरसेस वगैरे अशा प्रकारचे. अँड हेल्प टू रिमूव्ह टॉक्झिन्स फ्रॉम द बॉडी. आणि हे जे टॉक्सिक मटेरियल जे आहे ते रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा मदत करतात. कोणते आहेत ते? तर हिपॅटोसाइट ही कुफर तर कुफर आहे. कुफर जे असतात ना, या मारण्याचं काम करत असतात. ठीक आहे ना. आता आपल्याला काय वाटते की लिव्हरमध्ये तर हिपॅटोसाइट पण असते, परंतु लिव्हर या हिपॅटोसाइट सोबत या कुफर पेशी पण असतात आणि त्या मारण्याचं काम, या मायक्रो ऑर्गॅनिझमला मारण्याचं काम करतात. ठीक आहे. आणि टॉक्सिक पदार्थ बाहेर काढण्याचं काम सुद्धा करत असतात. ठीक आहे. पुढे जाऊया. हे बघा इथे लिहिलेलं आहे. हिपॅटोसाइट 80% लिव्हर यांनीच बनलेलं असते. बाईल ज्यूस सिक्रेशनचं काम इतर जे आहेत ते हे करतात. कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रोटीन याचं मेटाबॉलिझम करण्याचं काम सुद्धा हे करत असते. डिटॉक्सिफिकेशन जसं म्हणतो ना, जसं दारू पिणारे लोक दारू पिली की बरोबर 7-8 तासांनी त्यांची दारू उतरते. का बरं उतरते? कारण ही जी दारू असते त्याच्यामध्ये इथेनॉल असतो. इथेनॉल म्हणजे एक प्रकारे टॉक्सिकच पदार्थ आहे. मिथेनॉल त्याहीपेक्षा टॉक्सिक असतो. मिथेनॉल जर का आपल्या शरीरात गेला तर मेलच समजायचं. इथेनॉल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी टॉक्सिक आहे, कमी विषारी आहे. परंतु तो सुद्धा एक प्रकारे विषारीच असते ते. म्हणून तर बघा जास्त दारू पिणाऱ्यांचं लिव्हर खराब होते म्हणतो आपण. का बरं लिव्हर खराब होते? कारण लिव्हर काय करत असतो? आता हे जे इथेनॉल आहे तर ते आपल्या रक्तामध्ये जाते आणि रक्त आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागामध्ये जाते. डोक्यामध्ये पण जाते, मेंदूमध्ये पण जाते. मेंदूमध्ये गेले का मेंदू घुमायला लागतो, कारण इथेनॉल आहे रक्तामध्ये. म्हणून नशा येतो. आणि हेच जे रक्त असते ते लिव्हरमध्ये पण जाते आणि लिव्हर काय करते? या रक्तामधले जे टॉक्सिक पदार्थ असतात त्याला तोडते. याच्यामधला टॉक्सिक पदार्थ कोणता? दारूमधला इथेनॉल. इथेनॉलला तोडण्याचं काम करत असते. म्हणून 8-1 तासानंतर दारू उतरते. कारण इथेनॉलचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्याच प्रकारे तब्येत जर का बिघडली आपली, बिमार जर का पडलो, तर डॉक्टर आपल्याला औषध देतात. परंतु एका गोळीने व्हायला पाहिजे. परंतु किती साऱ्या गोळ्या देतात ते? पूर्ण 3-4 दिवसाच्या, 5 दिवसाच्या गोळ्या देतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ गोळी घे म्हणतो तो. का बरं? कारण गोळी जी आहे, टॅबलेट जी असते ती सुद्धा एक प्रकारे ड्रगच असते. टॉक्सिकच आहे ना. तर ते आतमध्ये गेल्यानंतर ते पण रक्तामध्ये मिसळते. हे रक्त लिव्हरमधून जाते. लिव्हरमध्ये गेलं की हे जे आपण औषध खाल्लेलं आहे ते औषध तुटते त्याच्यामध्ये. आणि तुटलं की मग ते बाहेर निघते लघवी वाटेत. नाही का? जिथे आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याला कुठेतरी लागलेलं आहे, तर सूज आलेली आहे. सूज येण्यासाठी गोळी दिली डॉक्टरने. तर ते रक्तामध्ये जाणार. हे रक्त त्या सूज जिथे लागलेलं आहे आपल्याला तिथे पण जाणार आणि तिथे गेल्यानंतर तो काम करणार. मात्र बाकीचे जे घटक आहेत त्या औषधीमधले, ते तर रक्तामध्ये आहेत ना. हेच रक्त मग परत लिव्हरमध्ये पण जाणार ना. लिव्हरमधून जात असताना ते जे घटक आहेत तर ते तुटून जातात, ते बाहेर निघतात. ठीक आहे. परंतु अजूनपर्यंत जखम बसलेली नाहीये. म्हणजे अजून पुन्हा एकदा रक्तामध्ये गेलं पाहिजे ते. म्हणून आपल्याला परत एकदा गोळी घ्यावी लागते. म्हणून सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा 3 वेळा गोळ्या देतात ते. कोणकोणत्या हाय पॉवरच्या असतात तर 2च वेळा देतात. ठीक आहे. अशा प्रकारे ते होत असते. असो. हे आपल्या विषयाचा भाग नव्हता. तरी पण तुम्हाला थोडंसं जनरल सांगितलं. कुपर पेशी हे काय करतात? जीवाणू आणि विषाणूंना मारण्याचं काम करत असतात. 8व्या नंबरचा प्रश्न पहा. आताच पाहिलं आपण पिनियल ग्लॅंड. पिनियल ग्रंथी संबंधित खालील विधाने विचारात घ्या. मेंदूमध्ये असलेली ही सर्वात छोटी ग्रंथी आहे. अगदी बरोबर आहे. या ग्रंथीमधून इरिथ्रोपोटीन हे संप्रेरक स्त्रावले जाते. इरिथ्रोपोटीन नाही आहे ते. इरिथ्रोपोटीन नव्हतं. इरिथ्रोपोटीन कशामधून तयार होत असते? इरिथ्रोपोटीनचे ॲड्रिनल ग्लॅंड जे आहेत ना, हे याच्यामधून तयार होत असते. किडनीचे आहेत. किडनीमध्ये तयार होत असते इरिथ्रोपोटीन. ही इरिथ्रोपोटीन जे असते, ही जी इरिथ्रोपोटीन जे असते, इथे येऊ आपण पुढं.
एक मिनिट, कट झाला. हा, ही जी इरिथ्रोपोटीन असते याला ना आपण अँटी एजिंग हार्मोन म्हणत असतो. म्हणजे ना हे आपल्याला जे तारुण्य आहे ते तारुण्य जास्त वेळपर्यंत टिकवण्यासाठी मदत करत असते हे इरिथ्रोपोटीन. तर या ग्रंथीमधून इरिथ्रोपोटीन संप्रेरक चावले जाते का? नाही. इरिथ्रोपोटीन हे ॲड्रिनल म्हणजे आपल्या किडनी मधून होत असते. मात्र मेंदूमधल्या हे जी आपली पिनियल ग्लॅंड आहे, पिनियल ग्लॅंड याच्यामधून काय होत असते, तर मेलाटोनिन नावाचं आताच तर आपण पाहिलं होतं मेलाटोनिन. हे जे संप्रेरक आहे हे संप्रेरक चावलं जाते. हे काय करत असते, आपली जी स्लीप सायकल जी असते, झोप येणे, जागा येणे, ही जी स्लीप सायकल आहे तर ही कंट्रोल करण्याचं काम हे मेलाटोनिन नावाचं संप्रेरक करत असते. म्हणजे हे बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. परंतु ही जी ग्रंथी आहे, ही ग्रंथी इरिथ्रोपोटीन हे संप्रेरक तयार नाही करत. हे चुकीचं आहे. पुढे, या संप्रेरकामुळे म्हणजे इरिथ्रोपोटीनमुळे उशिरा पौगंडावस्था येते. अगदी बरोबर आहे. म्हणून त्याला वार्धक्य विरोधी संप्रेरक म्हणजे इंग्लिशमध्ये पाहू द्या मला, अँटी एजिंग हार्मोन असं म्हणत असते. हे बरोबर आहे. म्हणजे सी सुद्धा बरोबर आहे. ए आणि सी बरोबर, ए आणि सी बरोबर, बी चूक. ठीक आहे. आपला ऑप्शन तिसरा. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. 9. मानवी जठरात, जठर म्हणजे काय? स्टमक. जास्त संहत HCl, संहत म्हणजे काय होत असते? कॉन्सन्ट्रेटेड HCl. त्याचा पीएच, हा जो पीएच असतो ना HClचा, हा जवळपास 1 किंवा 2 असतो. ठीक आहे. खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड असते, खूप जास्त भयानक असते आतमध्ये आपल्या पोटामधलं. कशासाठी पाहिजे असतो? ऍसिडिक वातावरणामध्ये हे जे आपलं पेप्सिन नावाचं हे जे विकर आहे एन्झाईम, तर तो काम करू शकतो चांगला. परंतु त्यासाठी ऍसिडिक वातावरण पाहिजे असते. ठीक आहे. त्याच्यामुळे मग हे HCl तिथे स्त्रावलं जाते. पचन करण्यासाठी थोडंसं महत्त्वाचं असते. प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीनचं पचन करणं खूप जास्त कठीण असतं. त्यासाठी ऍसिडिक वातावरण पाहिजे असते. परंतु हे जे HCl आहे ते जर का आपल्या हातावरती 2-3 थेंब टाकलेत ना, हाताला छिद्र पडू शकते, एवढं भयानक असते. आपल्या पोटामध्ये एवढं कॉन्सन्ट्रेटेड HCl असून सुद्धा आपल्या पोटाला काहीच होत नाही. का बरं? कारण त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्युकस नावाचा जो पदार्थ आहे, हा पदार्थ सुद्धा आपल्या पोटामध्ये असतो. तो सुद्धा तयार होत असतो. ठीक आहे. याच्यावरती पण प्रश्न आहे, पुढे पाहणार आहोत आपण. तर हाच तर प्रश्न आहे तो, हाच प्रश्न. तर मानवी जठरात जास्त संहत HCl मुळे जठर भित्तिकेस धोका होऊ नये म्हणून स्त्रावला जाणारा जो म्युकस आहे, ते कोणत्या ग्रंथीद्वारे स्त्रावला जातो? तर कोणती ग्रंथी आहे? तर ते आहे गॉलब्लॅडर पेशी. जी गॉलब्लॅडर जी आहेत ना, ह्या गॉलब्लॅडर पेशी असतात आपल्या पोटामध्ये, आपल्या अन्ननलिकेमध्ये म्हणजे आपल्या इसोफॅगसमध्ये असतात. आणि हे जे असतात, हे आपल्या म्युकस तयार करत असतात. आणि म्युकस हे अल्कलाईन असते, बेसिक नेचरचं असते. हे काय करत असते, तर HCl ला कंट्रोल म्हणजे HCl पासून या पोटाचे जे भित्तिका आहेत, आतमधले जे हे आहेत, वॉल जे आहेत, त्याचं रक्षण करत असते. म्हणजे पोटाला हानी नको व्हायला, आपल्या जठराच्या भित्तिकांना हानी नको व्हायला यासाठी म्हणून रक्षण करत असते HCl पासून. तर हे जे म्युकस आहेत हे कोण तयार करत असते? तर गॉलब्लॅडर पेशी तयार करत असतात. लक्षात असू द्या. ठीक आहे. बाकीचे काय आहे, तर मग हे बाकीचे पण दिलेले आहेत तिथं. हे ब्रुनर्स त्याला आपण ब्रुनर्स म्हणत असतो इंग्लिशमध्ये. त्याचा ब्रुनर्स आहे बघा, ब्रुनर्स ग्लॅंड. त्याच्यानंतर बोमन ग्लॅंड, त्याच्यानंतर आहे इबेनर ग्लॅंड. एक एक करून आपण पाहू त्याला. ब्रुनर ग्लॅंड जे असते ते ब्रुनर्स ग्लॅंड जे असते ती आपल्या छोट्या आतड्या ज्या आहेत, छोट्या आतड्याचे 3 भाग असतात. हे बघा, आता मी काढून दाखवतो तुम्हाला. हे छोट्या आतड्या आहेत. फॉर एक्झाम्पल, हा पहिला जो भाग असतो छोटा, याला आपण डिओडेनम म्हणत असतो. डी लिहितो इथे. आपल्याला एक मस्तपैकी याच्यात ट्रिक पण आहे. डीजे मी लक्षात ठेवत असतो. डीजे आला, असं माझा कोड आहे छोटासा. डी वरून काय येतो? डिओडेनम. जे वरून काय येतो? जेजुनम. आणि आय वरून काय येतो? इलियम. डीजे आला ना, वाजण्यासाठी डीजे आला. अशा प्रकारे. तर हा जो डिओडेनम जो असतो ना, सर्वात छोटा भाग आहे. त्याच्यापेक्षा मोठा हा जेजुनम असतो, मध्यवाला. सर्वात शेवटचा इलियम असतो. आणि याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन होते. त्या अन्न घटकांचं. याच्यामध्ये डायजेशन होते प्रॉपर. याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये. तर बघा, तर हे जे ब्रुनर्स ग्लॅंड जे असते ना, हे ब्रुनर्स ग्लॅंड कशामध्ये असते? ह्या डिओडेनम मध्ये असते. का बरं असते डिओडेनम मध्ये? कारण आता स्टमक मधून, आता हे जे स्टमक आहे, स्टमक मधून अन्न घटक आता या आतड्यांमध्ये येणार आहे. मात्र याच्यासोबत ऍसिडिक वातावरण आहे. आणि ऍसिडिक वातावरण जर का या छोट्या आतड्यांमध्ये गेले, तर छोट्या आतड्यांमध्ये कुठे म्युकस आहे? त्याला संरक्षण करण्यासाठी काहीतरी पाहिजे की नाही सुरुवातीला, ऍटलीस्ट सुरुवातीला तरी. सुरुवातीला हे ब्रुनर्स ग्लॅंड असते, हे सुद्धा म्युसिन नावाचं, म्हणजे ते सुद्धा अशाच प्रकारचं अल्कलाईन असते. हे सुद्धा बेसिक नेचरचं असते. तर हे स्त्रावत असते.
हे ब्रुनस ग्लँड मध्ये, हे ब्रुनस पेशी करत असतात. या छोट्या आतड्यांमधला जो पहिला जो भाग आहे ड्युओडेनम मध्ये, तर ड्युओडेनम मध्ये असतात हे ब्रुनस पेशी. ते जे ॲसिडिक अन्न घटकांपासून आपले हे जे छोटे आतडे आहेत त्याचं रक्षण करण्याचं काम करते. गोबलेट जे आहेत पेशी, हे कुठे असतात? स्टमक म्हणजे जठरमध्ये असतात आणि युसोफेगस म्हणजे अन्ननलिकेमध्ये असतात. त्याच्यानंतर आहे गोमन ग्लँड, हे आपल्या नाकामध्ये असते. चिकट पदार्थ, तो पण म्युकसचाच असतो. तर ते काय करत असतात? तर धुळीचे कण वगैरे ट्रॅप करून पकडण्यासाठी किंवा काही कीटक वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचे कीटक वगैरे ते आपल्या फुफ्फुसांमध्ये नको जायला, यासाठी म्हणून ते प्रकारे चाळणीसारखं काम करत असते. त्यानंतर आहे इब्नस ग्लँड, हे आपल्या मुखामध्ये, तोंडामध्ये असते. हे सलायवा जे आहे, सलायवा तयार करण्याचं काम करत असते. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तिसरं आपलं उत्तर होतं. हे बघा, हे जे आहेत ना, हे आहेत गोलबेट पेशी. पाहून घ्या एकदा, हे आहे गोलबेट पेशी. ठीक आहे, चपलीसारखे दिसते. पुढे आता आहे जोड्या जोडवायच्या आहेत. हे WBC आहेत. WBC, व्हाईट ब्लड सेल. व्हाईट ब्लड सेलचे 5 वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला सांगून देतो. त्यानंतर या प्रश्नावरती काही नाही, याच्यावरती काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, हे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या WBC दिलेल्या आहेत. 1, 2, 3, 4 ह्या WBC आहेत या. आणि या काय काम करत असतात? तर हे याच्यापैकी पहिले इथे तुम्हाला सांगतो तसं, न्यूट्रोफिल जे आहेत ना, सर्वात पहिले आपल्या शरीरामध्ये जर काही एखादी बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे गेला तर बिमार होऊ शकतो आपण. सर्वात पहिले त्याला मारण्याचं काम किंवा त्याच्या विरोधी जाण्याचं काम कोण करत असतो? तर हा न्यूट्रोफिल करत असतो. हा जो आहे न्यूट्रोफिल, हा करत असतो सर्वात पहिलं काम. आपलं रक्षण करण्याचं काम कोण करत असतो? तर ते गेलं ते बघा, मृत जीवांना, सूक्ष्म जीवांना मारतात. बरोबर, सूक्ष्म जीवांना मारण्याचं काम कोण करत असते? न्यूट्रोफिल करत असते. त्याच्यानंतर मोनोसाइट जे आहेत ना, हे मोनोसाइट जे असतात, आता हे मृत एक बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे यांना मारलं. आता ह्या पेशी वगैरे असतात, ह्या मरण पावलेल्या जे पेशी असतात, यांना खाण्याचं काम किंवा यांना नष्ट करण्याचं काम, डायजेस्ट करण्याचं काम कोण करत असेल? तर मोनोसाइट करत असतात. हे जे बॅक्टेरिया वगैरे जे आहेत, व्हायरस वगैरे आहेत, आता हे मरण पावले, यांना डायजेस्ट करण्याचं काम मोनोसाइट्स करत असतात. त्याच्यानंतर याच्याच बेसिसवरती आपल्याला उत्तर भेटून जाईल. A ची जोडी 3 ला लागली पाहिजे. A ची जोडी 3 ला कुठे आहे? या ठिकाणी आहे, तुम्ही या ठिकाणी आहे. 4 ची जोडी, D ची जोडी ती 2 ला लागली पाहिजे. D ची जोडी 2 ला इथेच आहे. आपलं उत्तर यायला दुसरं. त्याच्यानंतर बघा, ऍसिडोफिल जे असतात ना, हे आपल्याला ॲलर्जीमध्ये याची संख्या खूप जास्त मोठी होते. ॲसिडोफिलमध्ये ॲलर्जीमध्ये कशाची पण ॲलर्जी राहू शकते. धुळीची ॲलर्जी राहते किंवा कांद्याची ॲलर्जी राहते. कोणाला कशाची ॲलर्जी राहू शकते. त्याच्यामध्ये याचं प्रमाण जे आहे त्याची संख्या खूप जास्त वाढते. पॅसोफिल काय करत असते? पॅसोफिल हे हिपॅरिन आणि हिस्टॅमिन, हिस्टॅमिनमुळेच तर सूज वगैरे येत असते आपल्याला. तर याचे वहन करण्याचं काम करतो पॅसोफिल. कधी कधी अस्थमा वगैरे होतो. अस्थमा का बरं होतो? अस्थमामध्ये होते काय? श्वास घेण्यासाठी त्रास होतो. म्हणजे आपली जी श्वसन नलिका आहेत ना, तर ती थोडीशी सुजून जाते. जो आपलं जे छिद्र आहे, पोकळी आहे, तर ती पोकळी छोटी होऊन जाते. त्याच्यामुळे श्वास घेता येत नाही आपल्याला. का बरं? कारण का बरं सूज येते? तर याच्यामुळे हिस्टॅमिनमुळे वगैरे सूज येते. आपल्या याच्यामध्ये अस्थमामध्ये याचं प्रमाण जे असतं ना, हे प्रमाण वाढलेलं असतं. तर अशा प्रकारे आपलं उत्तर पण मिळालं. तुम्हाला सांगतो कशा प्रकारे असतात. व्हाईट ब्लड सेल जे असतात 3 प्रकारचे आहेत, 5 प्रकारचे आहेत. 2 कॅटेगरी आहेत तशा तर. 2 कॅटेगरी कोणत्या? तर यांचे आता तुम्हाला थोडं सांगतो, रक्ताबद्दल तुम्हाला सांगतो. रक्त जे असतं ना आपलं, रक्तामध्ये 3 घटक असतात. एक असतो प्लाझ्मा, त्याला आपण म्हणत असतो रक्तद्रव्य. हे जवळपास 55% असतात. याच्यामध्ये जवळपास 90-95% तर पाणीच असते, प्लाझ्मा. त्याच्यानंतर असते RBC म्हणजे रेड ब्लड सेल, ज्याचा रंग लाल असतो, असे सेल. WBC आणि त्याच्यानंतर असतो प्लेटलेट्स. हे 3 जे आहेत ना, हे 3 आहेत रक्तपेशी आणि ह्या पेशी आहेत. हे पेशी आहे का? हे नाही पेशी, हे फक्त द्रव्य आहे, प्लाझ्मा. याच्यामध्ये पाणीचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यानंतर प्रोटीन वगैरे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे 5 एक प्रकारची प्रोटीन आहेत. या रक्तपेशीपैकी सर्वात जास्त प्रमाण हे RBCचं असते, जवळपास 44-45% आणि उरलेले 1% जो असतो तो WBC आणि प्लेटलेट्स असतो. 1%, उरलेला 1%. ठीक आहे. या WBC पैकी हे WBC 5 प्रकारचे असतात. आता याच्यामध्ये जे RBC असते ना, RBCला न्यूक्लियस नसतो. लक्षात असू द्या, RBCला न्यूक्लियस नसतो आणि बरेचसे सेल ऑर्गॅनेल जे असतात ना, पेशीअंगके, ते सुद्धा नसतात.
त्याचा आकार, ह्या आरबीसीचा आकार असा असतो. आकार म्हणजे अशा प्रकारे खाली अशा प्रकारे जे असतो ना, अशा प्रकारे वाकलेला असतो. अंतर्वक्र आतमध्ये वाकलेला कॉन्केव्ह असतो तो आणि दोन्ही साइडने वाकलेला असतो. दोन्ही साइडनी, या साइडनी पण आणि या साइडनी पण. तर द्विअंतर्वक्र असा त्याचा आकार असतो. बाय कॉन्केव्ह असा त्याचा आकार असतो आणि त्याला न्यूक्लियस असतो का? न्यूक्लियस नसतो. आता डब्ल्यूबीसी बघू. डब्ल्यूबीसी यांना न्यूक्लियस असतो का? असतो. त्यातल्या त्यात काही-काहींना तर 2-2, 3-3 न्यूक्लियस असतात. त्यांना 2 न्यूक्लियस असतो ना, त्याला आपण ॲसिडोफाइल किंवा इसिनोफाइल म्हणत असतो. हे ॲलर्जीमध्ये याची संख्या दुप्पट होत असते. म्हणजे भरपूर जास्त वाढत असते. हे आहे ॲसिडोफाइल. ठीक आहे. हे विचारलेलं होतं. त्यानंतर भरपूर सारे न्यूक्लियस तयार होत असणे. लोब्स आता याच्यामध्ये 3 लोब आहेत. हे न्यूट्रोफिल म्हणत असतो आपण याला. सर्वात पहिले जो आपला बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे त्यांना मारण्याचं काम हा न्यूट्रोफिल करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बॅसोफिल. आताच आपण पाहिलं. बॅसोफिल अस्थमामध्ये वगैरे आपल्याला पाहायला मिळते. हिस्टॅमाइनचं वाहून नेण्याचं काम तो करत असतो. सूज वगैरे येत असते हिस्टॅमाइनमुळे. तर ते हे करत असते. त्याच्यानंतर हे जे आहेत ना, मोनोसाइट काय करत असते? ते जे डेड सेल आहेत, मेलेले जे पेशी असतात त्यांना पचवण्याचं काम, खाण्याचं काम करत असतो कोण? तर मोनोसाइट. उरलं काय? आता शेवटचं उरलं एक लिम्फोसाइट. या दोघांमध्ये काय फरक आहे? यांच्यामध्ये पेन बदलू द्या मला. पेनामुळे थोडा घेतो. हे बघा. हे याच्या वरचे हा एक आणि हा एक. यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि एकापेक्षा जास्त न्यूक्लियस आहे यांच्यामध्ये. मात्र इथे एकच न्यूक्लियस आहे. हे बघा, इथे एक न्यूक्लियस आहे, इथे एक न्यूक्लियस आहे आणि याच्यामध्ये पण एक न्यूक्लियस आहे. तर 2 प्रकारचे आहेत. ज्यांना एक न्यूक्लियस आहे आणि ज्यांना भरपूर न्यूक्लियस आहे. मल्टीन्यूक्लिएटेड यांना आपण म्हणणार. 3 आपण पाहिले. न्यूट्रोफिल, ॲसिडोफिल किंवा इसिनोफिल आणि बॅसोफिल. ज्यांना एकच न्यूक्लियस असतो त्याच्यामध्ये आहे लिम्फोसाइट आणि त्याच्यानंतर आहे मोनोसाइट. लिम्फोसाइट हे काय आहेत? तर आपली इम्युन सिस्टम जी असते, रोगप्रतिकार शक्ती हे तयार करण्याचं काम हे लिम्फोसाइटच करत असतात. ठीक आहे. टी सेल याच्यामध्ये टी सेल आणि बी सेल असे 2 प्रकारचे सेल असतात. हे आपली इम्युन सिस्टम रोगप्रतिकार शक्ती बनवत असतात. अँटीबॉडीज बनवत असतात. जसं आता कोविड तुम्हाला पण झालेला असणार. तर कोविड झाल्यामुळे एक प्रकारे व्हायरस आहे. परंतु काही दिवसानंतर आपोआप बरं पण झाला की नाही? काहींना गोळ्या घ्याव्या लागतात, काहींना टॅबलेट वगैरे औषधी घ्यावी लागली, काहींच्या आपोआप तयार झाला. म्हणजे आपोआप तो काही दिवसानंतर निघून पण गेला. का बरं निघून गेला? कारण सुरुवातीला ज्यावेळेस तो व्हायरस आतमध्ये गेला, तर आपल्या शरीरामध्ये जे व्हाईट ब्लड सेल आहे, तर व्हाईट ब्लड सेल पैकी हा जो लिम्फोसाइट जे आहे, तर यांनी काय केलं? अँटीबॉडीज बनवल्या. अँटीबॉडीज म्हणजे अशा प्रकारचे सोल्जर जे त्या व्हायरसला जाऊन मारतील. अशा प्रकारे अँटीबॉडीज बनवली. आपली रोगप्रतिकार शक्ती बनवण्याचं काम हे लिम्फोसाइट करत असते. लक्षात असू द्या. टी सेल आणि बी सेल 2 प्रकारचे असतात. ठीक आहे. पुढे जाऊया आता. तर मिळालेला आहे आपला 2 नंबरचा. 11 मानवी पचन संस्थेत 3 बदलूया. मानवी पचन संस्थेसंबंधी खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य नसलेले म्हणजे योग्य असलेले आपल्याला योग्य असलेले विधान पर्याय निवडा. मानवात लाळोत्पादन ग्रंथीच्या केवळ 3 जोड्या असतात का? हो, 3च असतात जोड्या. बघा तुम्हाला दाखवते. 3 जोड्या असतात. एक इथे असते. पॅरोटाइड ग्लँड म्हणतो आपण त्याला. एक इथे असते. मॅन्डिब्युलर ग्लँड म्हणतो आपण आणि एक इथे असते. ठीक आहे. सबलिंग्युअल ग्लँड असे 3 प्रकारचे ग्लँड असतात. आता हे एका साइडची दाखवली, हे या साइडची दाखवली. अशाच प्रकारे या साइडची असतात. म्हणजे 3 जोड्या असतात. ठीक आहे. तर पहिलं जे आपलं वाक्य आहे तर ते बरोबर आहे. नंतर प्रौढांमध्ये जठर ग्रंथी पेप्सिन हे विकर स्त्रावते. जे जठर आहे, स्टमक आहे त्याच्यामध्ये पेप्सिन हे जे विकर एन्झाइम आहे हे बनते का? तर हो. हे प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी बनत असते प्रौढांमध्ये आणि अर्भकांमध्ये, छोट्या मुलांमध्ये, बाळांमध्ये हे रेनिन बनत असते. रेनिन काय करत असते? रेनिन काय करत असते? हे दूध लॅक्टोज, दुधामध्ये काय असते? लॅक्टोज असते. लॅक्टोजला तोडण्याचं काम करत असते. ठीक आहे. आणि आपल्या अन्नामध्ये माल्टोज असते. जसं गव्हामध्ये माल्टोज असते. माल्टोजचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्यासाठी पेप्सिन काम करत असते. मात्र लॅक्टोजचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्यासाठी हे रेनिन करत असते. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. स्वादुपिंड, अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज हे नावाची विकर स्त्रावते का? हो. पॅनक्रियास हे तयार करत असतात सगळे. याच्यामध्ये अमायलेज काय करत असते? तर माल्टोजचं म्हणजे कार्बोहायड्रेट्सला तोडत असते. कार्बोहायड्रेट्सचं पचन करत असते. ट्रिप्सिन काय करते? प्रथिनांचं पचन करत असते आणि लायपेज फॅट्सचं पचन करत असते. तिसरं 8वं ड बघा. इसोफॅगसमध्ये जे ग्रासिकेमध्ये असणाऱ्या गोल्वेट पेशीपासून म्युकस हा विकर सावळला जातो का? हो, बरोबर आहे. तिथे पण नलिकेमध्ये पण असतो म्युकस. वरीलपैकी सर्व बरोबर आहे.
पुढे वृक्क धमनिका बहुमनाच्या संपुटात प्रवेश करून एक जाळे तयार करतात. त्या जाळ्याला काय म्हणतात? नेफ्रॉन बद्दल विचारलं बघा. इथे मला नेफ्रॉनचं स्ट्रक्चर दाखवतो. आपल्या किडनी या छोट्या छोट्या नेफ्रॉननी बनलेली असते. या नेफ्रॉन मध्ये हे बघा, हे जे आहे ना, इथे रक्तनलिकेची जाळी आहे बघा, हे तुम्हाला दिसतं ना, हे जाळं आहे. याला आपण बोमन कॅप्सूल म्हणत असतो. बोमन कॅप्सूल. ठीक आहे. त्याच्यानंतर बोमन कॅप्सूल झालं. त्याच्यानंतर बघा, इथे तुम्हाला इथे दिसत नाही बरोबर. हे बघा, आता हे जे आहेत ना, हे आहे आपल्या रक्तवाहिन्या. त्या रक्तवाहिन्या इथे गुंडाळलेल्या असतात. अशा गोळा बनलेला असतो आणि एक रक्तवाहिनी बाहेर निघाली. त्या गोळ्याला आपण म्हणत असतो ग्लोमेरुलस. त्या गोळ्याला काय म्हणतो आपण? ग्लोमेरुलस. याच्यावरती काय असते? याच्यावरती अशा प्रकारचं एक असते. हे काय करत असते? याच्यामधला युरिया, पाणी आणि युरिया शोषून घेत असते. या भागाला आपण काय म्हणत असतो? तर या भागाला आपण बोमन कॅप्सूल म्हणतो. कॅप्सूल सारखं दिसतं ना, बोमन कॅप्सूल याला म्हणत असतो. ग्लोमेरुलस याला म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून आता हे आपला युरिया तयार झाला. ठीक आहे. मूत्र तयार झालं. आता हे मूत्र याच्यावरून, आता याच्यामध्ये पण काही महत्त्वाचे घटक असतात, ग्लुकोज वगैरे असतात. परत त्याला ऍब्झॉर्ब करण्याचं काम हे इथे होत असते. याला आपण लूप ऑफ हेनले म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अशा प्रकारे हे बाहेर निघत असते आणि इथे कंडक्टिंग डक्ट इथे मूत्र गोळा केले जाते आणि हे जे आहे ते मूत्र पिशवीमध्ये तिथं स्टोअर होऊन जाते. ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे भेटून जाईल. रेनल म्हणजे किडनी होत असते. रेनल आर्टिओल्स एंटर बोमन कॅप्सूल्स टू फॉर्म प्लेक्सल्स कॉल्ड, त्याला काय म्हणतो आपण? ग्लोमेरुलस म्हणत असतो. दुसरं पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? नेफ्रॉन म्हणत असतो. बोमन कॅप्सूल तर तुम्हाला बोमन सिस्टर तुम्हाला सांगितलं. पीसीटी म्हणजे काय होत असते? पेरिट्युब्युलर कॅपिलरीज होत असते. कॅपिलरीज अन्न आपला रक्तवाहिनी. 13वा प्रश्न. पुढील दिलेल्या जोड्यांपैकी योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. आता बघा, जे मासे असतात, मासे यांना ना हृदय असते, परंतु 2 कप्प्याचं असते. इथे लिहून देतो मी. त्याच्यानंतर जे उभयचर प्राणी असतात, म्हणजे जे पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवरती पण राहतात. उभयचर यांना 3 कप्प्याचं हृदय असतं. 3. याच्यामध्ये मगर पण येतो ना, परंतु मगरामध्ये एक्सेप्शन आहे. मगरामध्ये 4 कप्प्याचं हृदय असतं. त्यानंतर आपले सस्तन प्राणी आणि पक्षी यांच्या ह्या दोघांमध्ये सुद्धा 4 कप्प्यांचं हृदय असते. तर बघा, 4 कप्प्यांचं हृदय मगरामध्ये असते का? हो, असते. 2 कप्प्याचं हृदय उभयचरामध्ये असते का? नाही. याच्यामध्ये 3 कप्प्याचं असते. 3 कप्प्याचं हृदय माशामध्ये असते का? नाही. याच्यामध्ये 2 कप्प्याचं असते. हे सुद्धा चूक. 13 कप्प्यांचं हृदय झुरळामध्ये असते का? हे बरोबर आहे. एक्सेप्शन असते. काही गोष्टी एक्सेप्शन आहे. नेमक्या त्याच विचारतात. ए आणि सी बरोबर आहे. ए आणि सी बरोबर आहे, बाकी चूक आहे. श्वसनासंबंधी योग्य जोड्या लावा. आता हा प्रश्न थोडा टफ कॅटेगरीचा. थोडा कशाला? चांगला टफ आहे. हे पाठ करा. युप्लिना म्हणजे काय होत असते? युप्लिना म्हणजे निरोगी श्वसन. आपलं हे जे श्वसन करत असतो, आपलं आता ब्रिदिंग, असं श्वास आतमध्ये घेणे आणि सोडणे, याला आपण ब्रिदिंग म्हणत असतो. आणि श्वास आतमध्ये घेतल्यानंतर ऑक्सिजन ओढला जातो आणि तो पेशींपर्यंत पोहोचवला जातो. पेशींमध्ये ग्लुकोज असतो. हा ऑक्सिजन एकत्र केला की मग इथे रेस्पिरेशन होते. एटीपीच्या रूपामध्ये आपल्याला ऊर्जा मिळत असते. सोबत पाणी आणि CO2 पण बनत असतो. कार्बन डायऑक्साईड हा आपल्याला कामाचा नसतो, तर हा बाहेर निघून जातो. ठीक आहे. याला आपण रेस्पिरेशन म्हणतो. निरोगी रेस्पिरेशनला काय म्हणतो असतो? निरोगी श्वसनाला आपण काय म्हणतो असतो? तर युप्लिना म्हणत असतो. आणि श्वसनाचा दर जर का कमी होत असेल तर त्याला आपण म्हणत असतो हायपोपनिया असं म्हणत असतो. तर हे शब्द थोडेसे पाठ करून ठेवा. त्याचं उत्तर श्वसनाचा दर कमी होईल. त्याच्यानंतर अनॉक्झिया म्हणजे काहीच नाही. अन म्हणजे काय होते? नाही होते ना. तर अनॉक्झिया म्हणजे काय? तर पेशींमध्ये ऑक्सिजन अजिबात नसणे. ठीक आहे. तर ड ची जोडी 4 ला. आणि हायपोक्झिया म्हणजे काय? तर असणे परंतु कमी असणे. तर काय? पेशीमध्ये ऑक्सिजन कमी असणे, कमतरता असणे. ठीक आहे. हायपोचा अर्थच होतो थोडासा कमी. हे बघा, इथे कमी हा शब्द येतो आणि हायपोमध्ये पण असा कमी हा शब्द होतो, कमतरता. ठीक आहे. अशा प्रकारे ए ची जोडी 3 ला लागली पाहिजे. ए ची जोडी 3 ला इथे आहे. त्यानंतर बी ची जोडी 1 ला, बी ची जोडी 1 ला, बी ची जोडी 1 ला इथे आहे. आपलं उत्तर 4. ठीक आहे.
15. खालील विधानांचा विचार करा व योग्य विधानांचा पर्याय निवडा. हंटिंग्टन कोरिया हा मेंदूचा रोग जनुकीय बदल झाल्यामुळे होत असतो का? हो, होत असतो. काही बाळ बघा, काही बाळ जन्मजातच त्यांची मेंटली ते म्हणजे मेंटली ते डिसेबल असतात. ठीक आहे. तर हे जे आहेत त्यांना आपण म्हणत असतो हंटिंग्टन कोरिया. ठीक आहे. अल्झायमर आणि पार्किन्सन हे जे डिसीज आहेत, हे जे डिसीज हे म्हातारपणामध्ये येतात. म्हातारपणामध्ये बघा, तुम्ही उरी हा मूव्ही पाहिला असेल. उरी मस्त मूव्ही आहे, एकदम बढिया मूव्ही आहे. उरीमध्ये आपला जो हिरो असतो विकी कौशल, त्याची आई जी असते तर ती त्या आईला विसरण्याची बिमारी असते. त्या विसरण्याच्या बिमारीला त्याला काय म्हणतो असतो आपण? अल्झायमर म्हणत असतो. औषधं चालू असते त्यांना. एका दिवशी अचानक ते बाहेर निघून जातात. ठीक आहे. तो खूप मोठा गोंधळ होतो. तुम्ही उरी हा मूव्ही पाहिलाच असेल. अल्झायमर. अल्झायमर हा रोग कशामुळे होत असतो? तर टाऊ नावाचे प्रोटीन आपल्या शरीरामध्ये, आपल्या मेंदूमध्ये तयार होत असतात. त्याच्यामुळे होत असतो. कंट्रोल आपला मेंदू एक प्रकारे कमजोर होऊन जातो. ठीक आहे. त्यांच्या टाऊ नावाच्या प्रथिनांच्या संचयामुळे होत असतो. हे सुद्धा बरोबर आहे. आणि पहिलं पण बरोबर आहे. पार्किन्सन डिसीज हा रोग चेता पारेषकाच्या कमतरतेमुळे होत असतो. चेता इथे इंग्लिशमध्ये. पार्किन्सन डिसीज इज कॉज्ड बाय द न्यूरोट्रान्समीटर डिफिशियन्सी. अगदी बरोबर आहे. हे सुद्धा मेंदू संबंधितच आहे. तिन्हीच्या तिन्ही पण बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर. 16 नंबरचा प्रश्न. श्वसनासंबंधी खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन म्हणत असतो का? हो. अन्न घटकांपासून ऊर्जा मिळवणे म्हणजे ग्लुकोज पासून एटीपीच्या रूपामध्ये ऊर्जा मिळवणे म्हणजेच एक प्रकारे श्वसन. याला आपण बेसिकली पेशीय श्वसन म्हणत असतो. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणत असतो. ऊर्जा निर्मितीसाठी रेस्पिरेशन होणं गरजेचं आहे. श्वसन होणं गरजेचं आहे. श्वास आतमध्ये ओढणे आणि बाहेर सोडणे याला श्वसन नाही म्हणत. याला ब्रीदिंग म्हणत असतो आपण. ठीक आहे. श्वासोच्छवास. मात्र ऊर्जा निर्मिती करणे ग्लुकोज पासून त्याला आपण श्वसन म्हणत असतो. हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. श्वसन ही उष्मग्राही प्रक्रिया आहे का? उष्मग्राही म्हणजे ग्रहण करणे. उष्णता पाहिजे असतो का तिला? ही श्वसन करण्यासाठी? नाही. श्वसनामध्ये तर उष्णता बाहेर निघत असते. एनर्जी बाहेर निघत असते. म्हणजे उष्मदायी आहे. म्हणजे हे चुकलं. चुकीचं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. बरोबर आहे. इथे डायरेक्ट एकाच ठिकाणी इथे लिहिलेलं आहे की बरोबर, म्हणजे आपलं ऑप्शन तिसरा आलेला आहे तसं. चुकीचं आहे. श्वास घेणे हे निष्क्रिय आणि उच्चवास म्हणजे सोडणे हा सक्रिय प्रक्रिया आहे का? नाही. श्वास आतमध्ये ओढणे हा ऍक्टिव्ह प्रोसेस आहे आणि श्वास सोडणे हा पॅसिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे हे सुद्धा हे इकडचे तिकडे गेलेले आहे. याचे तिन्ही पण चुकलेले आहे. ठीक आहे. 17 नंबरचा प्रश्न. डीएनए व आरएनए संबंधी पुढील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय निवडा. डीएनए आणि आरएनए. काय आहे डीएनए आणि आरएनए? आपला हा पेशी असते. पेशींच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसच्या आतमध्ये डीएनए आरएनए असतो. डीएनए आणि हा डीएनए काय आहे? डीएनए मुळे काय बनत असते? ते आपल्या शरीरामध्ये हे असतात. त्याला क्रोमोझोम्स म्हणत असतो. आपले क्रोमोझोम्स म्हणजे काय? तर गुणसूत्रे. असे टोटल 46 गुणसूत्रे असतात आपल्या पेशीमध्ये. ते कशाने बनलेले असतात? तर डीएनए ने बनलेले असतात. डायऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. अशाच प्रकारे आरएनए पण असतात. आरएनए पासूनच तसे तर डीएनए बनत असतात तिकडे. परंतु कुठे याच्या अवतीभोवती रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असते. खडबडीत अंतर्द्रव्य जालिका. तर त्याच्यामध्ये ते बनत असतात. ठीक आहे. त्याच्या संबंधित दिलेला आहे पहा. न्यूक्लिओटाइड हा डीएनएचा कार्यात्मक रचनात्मक घटक आहे का? हो. तर एक लक्षात असू द्या. न्यूक्लिओटाइड हा डीएनए काय आहे? डीएनए लांब धागा असतो. कशाने बनलेला आहे हा धागा? छोट्या छोट्या मॉलिक्युलनी. काय नाव आहे त्या मॉलिक्युलचं? न्यूक्लिओटाइड असं म्हणत असतो आपण त्याला. ठीक आहे. न्यूक्लिओटाइड हा डीएनएचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे. लक्षात असू. खाली काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच अनुवांशिक सामग्री असते. म्हणजे अनुवांशिक म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी माहिती आहे तर ती माहिती कशामध्ये साठवलेली असते? कशाद्वारे साठवलेली असते? तर डीएनएद्वारे. प्रत्येक सजीवांमध्ये डीएनए असतो. मात्र काही अशी विषाणू आहेत, काही अशी विषाणू आहेत ज्यांच्यामध्ये डीएनए नसतो तर फक्त आरएनए. ते विषाणू एक असा कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये एकतर डीएनए असणार किंवा आरएनए असणार. जर का त्याच्यामध्ये आरएनए आहे तर त्याच्यामध्ये डीएनए नाहीये. जर का त्याच्यामध्ये डीएनए आहे तर त्याच्यामध्ये आरएनए नाहीये. ठीक आहे. अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डीएनए हा ऋण प्रभार असतो आणि हिस्टॅमिन हा प्रथिनांचा धन प्रभार असतो. धन प्रभार म्हणजे पॉझिटिव्ह, याच्यावरती पॉझिटिव्ह असतो आणि डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज असतो. त्यावरती पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि गुंडाळतात.
म्हणजे जे हिस्टोन नावाचे जे घटक आहेत, प्रथिने आहेत, हे आता डीएनएचा लांब धागा असतो. 1-1, 2-2 मीटरचा धागा असतो. तो छोट्याशा न्यूक्लियसमध्ये कसा काय राहू शकतो? ते छोट्याशा गुंडाळी करण्याचं काम जो असतो ते हिस्टोन करत असतो. कशाप्रकारे? तर हा पॉझिटिव्ह चार्ज असतो, हा निगेटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रॉनांना अट्रॅक्ट करत असतात, चिपकतात. त्याच्यामुळे तो गोळा बनतो त्या धाग्याचा. ठीक आहे. तर आपलं हे पण बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे. रायबोझोमकडे न्यूक्लिक ॲसिडचे वहन करणे हे टी-आर-एन-ए म्हणजे ट्रान्सपोर्ट आर-एन-एची कार्य असते का? न्यूक्लिक ॲसिड नाही, अमिनो ॲसिड पाहिजे. अमिनो ॲसिड करत असतो. ठीक आहे. हे चुकीचं आहे. अ, ब, ए, बी, सी बरोबर आहे. ऑप्शन ए. आरबीसी संबंधित खालील विधानांचा विचार करा व योग्य विधानांचा पर्याय निवडा. आरबीसी या गोलाकार असतात का? हो असतात. आताच आपण पाहिलं. कशा असतात? अशा प्रकारे असतात. आरबीसी गोलाकार असतात. आरबीसी द्विअंतर्वक्र असतात का? हो, इथून पण वाकलेला आहे, इकडून पण वाकलेला आहे. बायकॉन्केव्ह असतो तो. केंद्रक नसलेल्या पेशी असतात का? हो, याला केंद्र नसतो. पहिलं बरोबर आहे. आरबीसींना हिमोग्लोबिन नावाच्या घटकांमुळे लाल रंग येतो का? हो, हिमोग्लोबिनमध्ये लोह हा असतो आणि लोह्याला ज्यावेळेस ऑक्सिजन जाऊन चिकटतो, त्यावेळेस त्याचा रंग लाल होऊन जातो. म्हणून हिमोग्लोबिनचा रंग लाल आहे आणि हिमोग्लोबिन आरबीसीमध्ये असल्यामुळे आरबीसीला रंग लाल पडलेला आहे. ठीक आहे. म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. प्रौढ माणसांमध्ये आरबीसी यकृतामध्ये तयार होतात का? नाही, 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 नाही. यकृतामध्ये गर्भामध्ये होत असते. छोटं बाळ असते ना पोटामध्ये, पोटामध्ये असलेल्या बाळाच्या यकृतामध्ये आरबीसी तयार होत असतात. का बरं? तर आपल्या शरीरामध्ये आरबीसी कुठे तयार होत असतात? तर मज्जातंतू म्हणजे हाडं जे असतात, हाडांच्या आतमध्ये जो भाग असतो ना, त्याला आपण बोन मॅरो म्हणत असतो. तिथे आरबीसी, डब्ल्यूबीसी तयार होत असतात. मात्र जे लहान बाळ असते, त्याची हाडं अजूनपर्यंत बनायला सुरुवातच व्हायची आहे. तरी पण त्याच्या शरीरामध्ये रक्त बनत आहे की नाही? कुठे बनत आहे? ते यकृतामध्ये बनत आहे. ठीक आहे. हे जे स्टेटमेंटमध्ये इकडचा शब्द इकडे टाकला आणि इकडचा शब्द इकडे टाकला. म्हणजे असं असायला पाहिजे होतं ते, की गर्भामध्ये आरबीसी यकृतात तयार होतात आणि प्रौढ माणसांमध्ये आरबीसी मज्जेमध्ये तयार होत असतात. असं पाहिजे होतं. ठीक आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ए आणि बी बरोबर आहे. आणि सी चुकीचं आहे. पहिलंच ऑप्शन. ए आणि बी बरोबर, सी चूक. ठीक आहे. बघा पुढे. 19 खालील पैकी पीयूषिका ग्रंथी पिट्युटरी ग्लॅंड ओळखा. म्हणजे पिट्युटरी ग्लॅंड बघा तुम्हाला सांगतो. पिट्युटरी ग्लॅंडला आपण म्हणत असतो आपल्या शरीरातली मास्टर ग्रंथी. मास्टर ग्रंथी का बरं म्हणतो? कारण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे संप्रेरक हार्मोन्स ती रिलीज करत असते. आणि ते हार्मोन्स मग जाऊन पुढचे जे वेगवेगळे ग्रंथी आहेत, तर त्यांना सिग्नल देते, की हां, आता तू ते काम कर, तू ते काम कर. ठीक आहे. म्हणून याला मास्टर ग्रंथी आपण म्हणतो. एकदम छोटी आहे बरं. याचे 2 भाग आहेत. वाटाण्याचे 2 दाणे कसे आहेत? वाटाण्याच्या 2 दाण्याला जर का आपण असं चिकटवलं तर बस तेवढीच झाली. तेवढीच काय पिट्युटरी ग्लॅंड आहे. ठीक आहे. आणि हे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे संप्रेरके तयार करत असते. प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे. ठीक आहे. एक-एक करून तुम्हाला सांगतो मी. पहिले तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर या प्रश्नावर येऊ आपण. बघा. आपला मेंदू मागच्या ह्याच्यामध्ये मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं, की कुठे पिट्युटरी ग्लॅंड आणि पिनियल ग्लॅंड वगैरे. इथे पिनियल ग्लॅंड असते. इथे हायपोथॅलॅमस वरती थॅलॅमस ग्लॅंड असते. त्या हायपोथॅलॅमसच्या अगदी खाली इथे 2 अशा वाटाण्याच्या दाण्या एवढ्या अशा छोट्या-छोट्या एक ग्रंथी असतात. त्याला आपण पिट्युटरी ग्लॅंड म्हणतो. तर 2 वाटाण्याचे दाणे म्हणजे हा जो समोरचा जो भाग आहे त्याला आपण अँटेरियर पिट्युटरी म्हणतो. 2 भाग आहेत ना याचे. आणि मागच्या भागाला आपण पोस्टेरियर पिट्युटरी ग्लॅंड म्हणतो. आता यांच्या दोघांमध्ये फरक काय आहे? तर फरक असा आहे, की जी अँटेरियर जी आहेत पिट्युटरी ग्लॅंड, तर ही हार्मोन्स तयार पण करू शकते, ही हार्मोन्स स्टोअर पण करून ठेवू शकते आणि रिलीज पण करू शकते. मात्र पोस्टेरियर जी आहेत ना, ही तयार करू शकत नाही हार्मोन. तर हा हायपोथॅलॅमस जे आहेत, हायपोथॅलॅमस ग्लॅंड जे हार्मोन तयार करत असते, ते याच्यामध्ये जाऊन स्टोअर होते आणि ते मग रक्तामध्ये मिसळण्याचं काम करते. ठीक आहे. पोस्टेरियर ग्लॅंड हे हार्मोन्स तयार नाही करू शकत. मात्र हायपोथॅलॅमस ग्लॅंडने तयार केलेले हार्मोन्स ते रक्तामध्ये मिसळवतात. कोणते हार्मोन्स? तर ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन जे आहेत, तर ते यालाच आपण ना प्रेग्नन्सी हार्मोन म्हणजे आपल्या ज्यावेळेस डिलिव्हरी होत असते किंवा बाळंतपण होत असते. बाळ सुरक्षित सोयीस्कररित्या बाहेर निघावं यासाठी त्याला रिलॅक्स करण्यात त्या भागेला रिलॅक्स करण्याचं काम टोसिन नावाचा जो हार्मोन आहे तो करत असतो. किंवा दूध निर्मितीसाठी पण हा हार्मोन तयार म्हणजे मदत करत असतो. त्याचप्रकारे व्हॅसोप्रेसिन हे किडनीद्वारे तयार होत असते. म्हणजे किडनीला सिग्नल देत असते व्हॅसोप्रेसिन. किडनीला तू काम करायला सुरुवात कर. कारण किडनीच्या वरती किडनीचं पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं काम आहे. किडनीच्या वरती ॲड्रिनल ग्लॅंड असते. माहिती हे 2-3 हार्मोन आहेत. हे पोस्टेरियर पिट्युटरी ग्लॅंडवर आहेत.
तर जे एंटेरियर वाले जे आहेत तर ते कोणकोणते, तर ग्रोथ हार्मोन, आपल्या शरीराची ग्रोथ होते, मसल्स आपले मसल जे आहेत तर ते चांगले मोठे होतात, आपले हाडं जे आहेत ते पण मोठे होतात. ठीक आहे. हे ग्रोथ हार्मोनमुळे म्हणजे हे होत असते. आणि हे ग्रोथ हार्मोन कोण तयार करत असते, तर अँटेरियर पिट्युटरी ग्लॅन्ड तयार करत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन नावाचाच आहे, लॅक्टिन. लॅक्टिन म्हणजे काय, दूध. तर दूध निर्मितीसाठी हे प्रोलॅक्टिन जे आहेत तर ते मदत करत असते, म्हणजे एक प्रकारे सिग्नल. आता प्रोलॅक्टिन एक हार्मोन आहे, तर हे हार्मोन काय करते, तर ब्रेस्ट डेव्हलपमेंट, त्याच प्रकारे दूध निर्मिती, आता नावातच आहे लॅक्टिन, दूध निर्मिती याच्यासाठी मदत करतात. त्यानंतर आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन, आणि FSH म्हणजे काय होतं, फॉसिल स्टिम्युलेटिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर हे टेस्टिस आणि ओव्हरी, आता एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे महिलांमध्ये तयार होत असते, आणि टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमध्ये तयार होत असते. तर हे किती प्रमाणात तयार व्हायला पाहिजे, कधी तयार व्हायला पाहिजे, तर यासाठी हे दोन हार्मोन सिग्नल देत असतात. त्यानंतर आहे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, ACTH. तर हे ॲड्रिनल ग्लॅन्ड जे आहे तर त्याला सिग्नल देत असते. त्यानंतर आहे TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, थायरॉइड ग्लॅन्डला स्टिम्युलेट करणे, थायरॉइड ग्लॅन्डला सिग्नल देण्याचं काम हे TSH करत असते. अशा प्रकारे किती, 1 2 3 4 5 हे 5 6 7 वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स हे पिट्युटरी ग्लॅन्ड तयार करत असते, म्हणून याला मास्टर ग्रंथी याला पण म्हणत असतो. ठीक आहे. आता आपण प्रश्नावर घेऊ. तर इथे काय केलेलं आहे, इथे काय केलेलं आहे, 4-5 ऑप्शन दिलेले आहेत, 5 ऑप्शन दिलेले आहेत. या 5 ऑप्शन पैकी पिट्युटरी ग्लॅन्ड संबंधी कोणकोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. खालीलपैकी पीयूषिका ग्रंथी ओळखा, म्हणजे पीयूषिका ग्रंथीद्वारे ग्रोथ हार्मोन असते का, ते त्याद्वारे हो. TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन होते का, हो ते सुद्धा होते. प्रोलॅक्टिन होते का, हो हे सुद्धा होते. परंतु अधिरूपक म्हणजे ॲड्रिनल ग्लॅन्ड, ते त्याचा काही संबंध, ते तर खाली आहेत ना, किडनीच्या वर आहेत, तर ते नाही. कंठग्रंथी, थायरॉइड ग्लॅन्ड नाही, हे सुद्धा नाही, ते इथं असतं. म्हणजे A, C आणि D हे बरोबर आहे. ACD ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. 20. लाळेमध्ये रिकामी जागा विकर असते. लाळेमध्ये कोणता विकर असते, अमायलेज असतो. त्यात काय एकदम सोपे आहे, अमायलेज असतो, किंवा त्याला टायलिन पण म्हणतो आपण. त्याचं काम काय असते, त्याची माल्टोज असते, किंवा कार्बोहायड्रेट जे असते, कार्बोहायड्रेट जे कार्बोहायड्रेट्स असते, कार्बोहायड्रेट्स रूपांतर सुक्रोज मध्ये करण्याचं काम करत असतो. सुक्रोज चवीला थोडंसं गोड लागतं, म्हणून बघा घास चावल्यानंतर काही वेळानंतर तो गोडसर होऊन जातो थोडंसं, तो याच्यामुळे. अमायलेज लाळेमध्ये अमायलेज असते. ठीक आहे. लाळेमध्ये अमायलेज विकर असते, जे स्टार्चचे रूपांतर माल्टोज मध्ये करण्याचं काम करत असते. बरोबर. लाळ म्हणजे सलायवा. याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्या शरीरामध्ये भरपूर सारे एन्झाईम्स असतात, कोणकोणते असतात ते पाहून घ्या आता. कार्बोहायड्रेट्स रूपांतर सुक्रोज मध्ये करण्याचं काम, किंवा ग्लुकोज मध्ये करण्याचं काम, कोणकोणते हार्मोन्स करत असतात तर पहा. सर्वात पहिला आहे अमायलेज, आपल्या मुखापासून सुरुवात होते. नंतर आहे सुक्रेज, आयसोमाल्टेज हे आहेत आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. माल्टेज हे माल्टोज रूपांतर, माल्टोजचे 2 तुकडे करण्यासाठी. लॅक्टेज काय करते, लॅक्टोजचे 2 तुकडे करण्यासाठी हे हार्मोन्स काम करत असतात. हे सगळे कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन करणे हे त्यांचं प्रमुख काम आहे. प्रोटीनला तोडण्यासाठी कोण काम करत असते, पेप्सिन. पेप्सिन आपल्या जठरामध्ये असते. ट्रिप्सिन आपलं जे आपलं पॅनक्रियाज आहे, ते पॅनक्रियाज तयार करत असते. आणि त्याच्यानंतर आहे पेप्टिडेज. फॅटसाठी काय आहे, लायपेज. लायपेज सुद्धा कशामध्ये, पॅनक्रियाज मध्ये तयार होतो. फॅटचं रूपांतर फॅटी ऍसिड मध्ये तयार करत असतो तो. प्रोटीनचं रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये तयार करण्यासाठी पेप्सिन, ट्रिप्सिन आणि आपल्या पेप्टिडेज. पुढे जाऊया. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधानांचा पर्याय निवडा. डोळ्यातील लॅक्रिमल ग्रंथीमुळे डोळ्यात अश्रू येतात का, अगदी बरोबर आहे. तुम्हाला दाखवतो बघा. आपला डोळा आहे आणि याच्यावरती जे तुम्हाला दिसतं ना, हे आहे लॅक्रिमल ग्लॅन्ड. याच्यामुळे तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते. त्याच प्रकारे आपले डोळे थोडेसे ओलसर ठेवण्याचं काम कोण करत असते, तर मियाबोमियन ग्लॅन्ड हे जे आहेत हे इथे असते. हे बघा, हे छोटे छोटे बारीक बारीक दाण्यासारखे दिसतात. तुम्ही आरशामध्ये पहा, तुम्ही तुमच्या डोळा एकदम बारके छोटे छोटे दाणे दाणे दिसतात. तर ते कोणते आहेत, तर मियाबोमियन ग्लॅन्ड. मिओबोमियन ग्रंथीमुळे डोळा नेहमी ओलसर राहण्यास मदत होते. स्पेलिंग मिस्टेक आहे इथे. मिओबोमियन ग्लॅन्ड आहे ती. तर लक्षात असू द्या, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, दोन्ही पण बरोबर आहे. त्याचं उत्तर काय येणार, 3 येणार.
त्यानंतर 22 रिकामी जागामुळे हृदयाचा दर वाढतो. कशामुळे वाढतो? ॲड्रिनल, याला आपण काय म्हणलं होतं? फाईट अँड फाईट हार्मोन म्हणलं होतं. म्हणजे कधी-कधी भीतीचं वातावरणच्या वेळेस आपल्याला अंगावरती घाम येतो मोठ्या प्रमाणामध्ये. आपलं हृदय जे आहे ते आणखी फास्टमध्ये पंप करायला लागते. त्याचप्रकारे आपण पळण्याच्या तयारीमध्ये राहतो. म्हणजे साप जर का दिसला लगेच पळतो की नाही आपण? हे फाईट ऑर फ्लाइट या हार्मोन म्हणतो असतो आपण. म्हणजे ॲड्रिनल काय करत असते, तर हृदयाचा दर वाढवत असते. हे ॲड्रिनल एक ॲड्रिनलिन मुळे हृदयाचा दर वाढतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे कुठे-कुठे आहेत? पहिलं ऑप्शन आणि तिसरं ऑप्शन. तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमुळे हृदयाचा दर कमी होतो का? नाही, हिमोग्लोबिनचा काही संबंध नाहीये. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत असते. म्हणजे हे तर नसायलाच पाहिजे. म्हणजे उरलं काही तर हेच असलं. तर ॲसिटिल कोलिन हे जे आहेत, हे हृदयाचा दर कमी करते. हे लक्षात असू द्या. ॲड्रिनलिन हे वाढवते आणि ॲसिटोकोलिन हे कमी करते. आपलं ऑप्शन काय आहे? 1 नंबरचं आपलं उत्तर आलं. हे नाहीये. 23 तंतुकणिकेसंबंधी चुकीचे पर्याय विचारलेले आहेत. चुकीचे पर्याय कोणकोणते आहेत? तंतुकणिका. यामध्ये स्वतःचे प्रथिन तयार करण्याची क्षमता असते का? हो. एकतर प्रथिने रायबोसोम कुठे-कुठे असतात? हा पेशी आहेत. पेशीच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे. तर न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लियस आहेत. याच्या अवतीभोवती काय असते? याच्या अवतीभोवती असते रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याच्यामध्ये रायबोसोम असतात. त्याचप्रकारे ह्या पेशी अंगकामध्ये जो आपला मायटोकॉन्ड्रिया आहे, तर तो ऊर्जा निर्मिती करत असतो. पॉवरहाऊस म्हणत असतो आपण त्याला. तर याच्यामध्ये सुद्धा रायबोसोम असतो. याच्यामध्ये सुद्धा रायबोसोम असतात आणि हे रायबोसोम हे प्रथिने तयार करत असतात. प्रथिने तयार करणे हे रायबोसोमचं पहिलं काम आहे. तर पहिलं स्टेटमेंट काय आहे, तर तंतुकणिकेमध्ये स्वतःचे वेगवेगळे प्रथिने तयार करण्याची क्षमता असते का? हो. का बरं? कारण यांच्यामध्ये रायबोसोम्स असतात. ठीक आहे. म्हणजे पहिलं बरोबर आहे. बघा हे बारीक-बारीक दाणे दिसतात तुम्हाला काळे-काळे, हे बघा इथे, 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 हे रायबोसोम्स आहेत. त्यानंतर यामध्ये एटीपीच्या रूपात ऊर्जा साठवली जाते का? हो, अगदी बरोबर आहे. तंतुकणिकांमध्ये पेशीने तयार केलेले कार्बन पदार्थ पचन व विघटन घडवून आणण्याची क्षमता असते का? नाही, हे नसते त्याच्यामध्ये. हे बाहेर काढावे लागतं. तंतुकणिकेच्या आतील पोकळीमध्ये रायझोबियम फॉस्फेटचे कण व डीएनएचे रेणू असतात का? हो, असतात. रायझोबियम असतात ना, मी तुम्हाला सांगितलं ना रायझोबियम असतो म्हणून तिथे. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 3 चुकीचं आहे. आपलं उत्तर काय आहे? तिसरा नंबर. व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे. मानवी पचन संस्थेसंबंधी खालील विधानांचा योग्य पर्याय निवडा. मानवी पचन संस्था. आता मानवी पचन संस्थामध्ये ऊर्ध्व म्हणजे विलाय लहान आतड्यांमध्ये उपस्थित असते का? अगदी बरोबर आहे. इलियममध्ये. मोठ्या आतड्यांमध्ये अन्नपचन होत नाही. तिथे फक्त पाण्याचं आणि जे आपलं सॉल्ट आहेत किंवा मीठ जे आहे त्याचं शोषण होत असते. फक्त पाणी आणि क्षाराचे जास्तीत जास्त शोषण होत असते. तर अगदी बरोबर आहे. 2 सुद्धा बरोबर आहे. ब आणि ब तिन्ही बरोबर. बघा अशा प्रकारची विलाय असतात. त्याच्यामध्ये हे रक्तवाहिन्या आहेत. रक्तवाहिन्या काय करतात? अन्नातलं अन्न घटक जे आहे ते शोषून घेतात. हे शोषून घेण्याचं काम ही विलाय करत असतात, जे लहान आतड्यांमध्ये असते एकदम शेवटच्या भागात. ते शेवटच्या भागाला इलियम आपण म्हणत असतो. 25 पुढीलपैकी कोणत्या ग्रंथीमुळे रक्तातील क्षाराचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते? क्षाराचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम ॲड्रिनल ग्लॅंड करत असते. ॲड्रिनल ग्लॅंड बी नंबरचं. बी नंबरचं जे आहेत ॲड्रिनल ग्लॅंड, तर हे आपल्या मिठाचं प्रमाण जे आहे आपल्या शरीरामध्ये क्षाराचं प्रमाण हे मेंटेन करत असते. मागच्या याच्यामध्ये पण पाहिलं आपण, म्हणजे याच्या आधी जे प्रश्न गेलेले आहेत सुरुवातीचे एकदम, त्याच्यामध्ये पण आपण पाहिलं. पिनियल ग्लॅंडमध्ये पण पिनियल ग्लॅंडबद्दल पण पाहिलं. मेलाटोनिन नावाचा हार्मोन जे आपल्या झोपीसाठी आणि जाग येण्यासाठी. थायरॉइड ग्लॅंड इथे असते. पॅराथायरॉइड ग्लॅंड तिथेच असते मागच्या बाजूने. 22 मानवी श्वसनासंबंधी खालील विधानांचा विचार करा. वायूची देवाणघेवाण हे डिफ्युजन क्रियेद्वारे घडून येते का? हो. आपल्या शरीरामध्ये फुफ्फुस आहेत. फुफ्फुसांमध्ये अल्व्हिओल आहे, सर्वात शेवटचा जो भाग असतो. याच्यामध्ये ऑक्सिजन जो असतो, ऑक्सिजन हा इकडे रक्तामध्ये जातो आणि रक्तामधला कार्बन डायऑक्साईड आहे तो हा हवेमध्ये येतो. आणि हे कशामुळे होत असते? प्रेशर डिफरन्समुळे किंवा कॉन्सन्ट्रेशनमुळे. आता इथे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, इथे कमी आहे. त्याच्यामुळे जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडे ऑक्सिजन असा जातो. त्याला आपण डिफ्युजन म्हणत असतो. त्याच प्रकारे कार्बन डायऑक्साईड हे डिफ्युजनमुळे हे होऊ शकते. उच्च श्वासाचे नियंत्रण हे अनुमस्तिष्कामार्फत म्हणजे ब्रीदिंग इज कंट्रोल बाय सेरेबेलम. अगदी बरोबर आहे. सेरेबेलममुळेच कंट्रोल होत असते.
नाही 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 नाही. सेरेबेलम काय करत असतो, आपलं बॅलन्स करण्याचं काम करत असतो ना, बॅलन्स. शरीराचं बॅलन्स करत असतो तो. हा नाही तो. ब्रिदिंगचं काम कोणाचं आहे? हां, ब्रिदिंगचं काम जे आहे, ब्रिदिंग हे जे आहेत ना, ब्रिदिंगचं काम कोणाचं असते? तर मेडुला ऑब्लंगेटाचं असते. मेडुला ऑब्लंगेटा. ठीक आहे, याचं काम असते ते. म्हणजे बी चुकीचं आहे, पहिलं बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे. तर काय येणार आपलं? फक्त अ बरोबर आणि ब चूक. हे बघा इथे दिलेलं आहे. डायग्रामच तर आहे इथे. एक मिनिट. हां, आता बघा हा जो समोरचा जो भाग आहे, समोरचा भाग काय-काय करत असतो? बघा, हा जो समोरचा जो भाग आहे, तर तो काय करत असतो? आपला विचार करणे, बोलणे या सगळ्यांवरती नियंत्रण, आपली मेमरी हे याच्यावरती असते. हा जो वरचा मधला भाग जो आहे, तर तो आपल्या लँग्वेज समजण्यासाठी किंवा टच सेन्स करण्यासाठी हे वरचा भाग आहे. हा साइडचा जो भाग आहे पिवळ्या रंगाचा, हा काय करत असतो? आपलं ऐकणे, त्याचबरोबर आपला अभ्यास करणे म्हणजे लर्निंग, शिकणे कोणतीतरी नवीन गोष्ट, फिलिंग्स वगैरे हे याच्यामध्ये आपलं काम होत असतं. जो मागचा जो भाग असतो, हा मागचा भाग, तर आपला डोळ्यांनी दिसणं, विजन वगैरे, कलर परसेप्शन, हा लाल रंग आहे, हा हिरवा रंग आहे, हे आपल्याला मागच्या मेंदूमुळे आपल्याला समजते. हा जो खालचा जो भाग आहे, याला आपण सेरेबेलम म्हणत असतो. हे बॅलन्स करण्याचं काम, आपल्या शरीराला बॅलन्स करण्याचं काम करते, संतुलन राखण्याचं काम. आता आता ज्यावेळेस नशा येतो किंवा खूप जास्त दारू पितात, त्यावेळेस नशा येतो, तर आपलं शरीर बॅलन्स होत नाही ना. का बरं? कारण हा मेंदूमधल्या या भागामध्ये पण रक्त गेलेलं आहे ना ते. तर हे याच्यासोबत रिएक्शन करते. आणि मग हा सेरेबेलम हा बरोबर आपलं काम करू शकत नाही. म्हणून आपल्या शरीराचा तोल बरोबर राहत नाही. आणि हा जो पिंक वाला जो भाग आहे, इथे इथे पिंक वाला जो भाग दिसेल तुम्हाला, हा इथून इथपर्यंत, याला आपण म्हणत असतो ब्रेनस्टेम. ब्रेनस्टेम मध्ये मेडुला ऑब्लंगेटा पण येतो, पोन्स पण येतात. याचं काम काय आहे? तर ब्रीदिंग, हार्ट रेट, टेम्परेचर मेंटेन करणे, हे सगळं याचं काम. ठीक आहे, आपलं उत्तर तर मिळालेलं आहे आपलं. फक्त अ बरोबर, फक्त अ बरोबर. 28 मध्ये काय आहे की मानवी शरीरातील रक्तपट्टिका म्हणजे काय? प्लाझ्मा. रक्तपट्टिका म्हणजे प्लाझ्मा नाहीये. रक्तपट्टिका म्हणजे प्लेटलेट्स. प्लेटलेट जे असतात. मी इथे चुकीने हे दिला. आरबीचा फोटो नव्हता पाहिजे, प्लेटलेट्सचा फोटो पाहिजे होता. रक्तपट्टिका याचा आकार काय आहे म्हणतात? रक्तपट्टिका कशा असतात? अशा गोल-गोल असतात. अशा अशा असतात त्या. म्हणजे बाहेरून वाकलेल्या असतात. म्हणजे बायकॉन्केव्ह असतात ते. त्याला काय म्हणणार आपण? बायकॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स. याला आपण काय म्हणणार? बाहेरून वाकलेले आहेत ना, बहिर्वक्र. बहिर्वक्राला इंग्लिशमध्ये कॉन्व्हेक्स म्हणतो तो. कॉन्व्हेक्स. तर हे बायकॉन्व्हेक्स आहे. दोन्ही साइडनी आहे. तर बायकॉन्व्हेक्स कुठे-कुठे आहे? इथे आहेत आणि इथे आहेत. त्याच्यानंतर आणि ते काय करत असतात? न्यूक्लिएटेड असतात का त्या? नाही. तर नॉन न्यूक्लिएटेड म्हणजे उत्तर काय येणार आपलं? तिसरं. 28चं. ठीक आहे. काम काय तसं? प्लेटलेट्सचं काम काय असते? रक्त गोठवण्याचं काम असते. लक्षात असू द्या. जर का एखाद्या ठिकाणी जखम झाली, फाटली एखादी स्किन, तर मग तिथे जाऊन हे चिपकतात. हे जे आहेत हे प्लेटलेट जाऊन चिकटतात आणि बरोबर ते झाकून घेतात. 29 मध्ये अलैंगिक प्रजननासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. अलैंगिक प्रजनन लैंगिक प्रजननापेक्षा वेगाने असते का? हो. कारण अलैंगिक प्रजननाला खूप लवकर होऊन जाते, ते फास्टमध्ये होते ते. हे तर बरोबर आहे. अलैंगिक प्रजननात गुणसूत्री विभाजन म्हणजे मायटोटिक डिव्हिजन व अर्धसूत्री विभाजन हे दोन्ही पण होतेत म्हणतात. नाही, हे अलैंगिक प्रजननामध्ये नाही होत, लैंगिक प्रजननामध्ये होते. तुम्हाला दाखवतो. असेक्सुअल एक मिनिट, ब्लर झालेला आहे थोडासा. असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल म्हणजे अलैंगिक आणि हे लैंगिक. आता याच्यामध्ये जसं हा अमिबामध्ये बायनरी फिजन होत असते, म्हणजे एकापासून 2 तुकडे होतात. आता याच्यामध्ये जेवढे क्रोमोझोम आहे, तेवढेच्या तेवढे क्रोमोझोम इथे पण असतात, इथे पण असतात. तशाच तसा हा जसा अमिबा आहे, तसाच तसाच इथे अमिबा 2 अमिबा तयार झाले. डॉटर सेल एकदम परफेक्ट 100% जशाच तसे आहे. ठीक आहे. तर हे जे जशाच तसे तयार होणे, याला आपण म्हणत असतो मायटोसिस. याला आपण काय म्हणत असतो? मायटोसिस. ठीक आहे. क्रोमोझोम जर का इथे फॉर एक्झाम्पल इथे क्रोमोझोम 10 आहेत, इथे सुद्धा क्रोमोझोम इथे आणि इथे 10-10 असतात. ठीक आहे. इथे 5-5 होत नाही, 10-10 असतात. याला आपण मायटोसिस म्हणत असतो. हे मायटोसिस हे असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये होत असते. ठीक आहे. हे कुठे-कुठे झालेलं आहे? जसं अमिबामध्ये बायनरी फिजन, हायड्रामध्ये बडिंग झालेलं आहे. त्याचप्रकारे हे जे आहेत हे याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन आपण त्याला म्हणत असतो. हे सुद्धा
असेक्सुअल रिप्रोडक्शनचा एक प्रकार आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. इथे सुद्धा अशाच प्रकारे झालेलं, तिथे मायटोसिस होत असते. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होत असते, आता याच्यामध्ये पुरुषाची सेल आणि स्त्रीची सेल, म्हणजे इथे कसं याला आपण म्हणत असतो स्पर्म, याला आपण म्हणत असतो एग, अंडपेशी आणि शुक्राणुपेशी. हे दोन ज्यावेळेस एकत्र येतात तर त्यावेळेस एक नवीन पेशी तयार होते झायगोट नावाची, आणि हा झायगोट जो आहे या झायगोट पासून मग बाळ तयार होत असते. आता या झायगोट मध्ये आता हे जे स्पर्म आहेत, आता 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 फॉर एक्झाम्पल आपल्या मनुष्याच्या पेशीमध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये 46 क्रोमोझोम असतात आणि स्त्रीच्या पेशीमध्ये सुद्धा 46 क्रोमोझोम असतात. आता ही जी पेशी बनलेली आहेत, या पेशी आता या अंडपेशीमध्ये 46 असतात का? नाही, याच्यामध्ये याचे अर्धेच असतात. याच्यामध्ये किती असतात? 23 असतात. आता या 46 चे 23 करण्यासाठी जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणत असतो मायोसिस. मायोसिस स्पेलिंग मध्ये थोडीशी मिस्टेक आहे. मायोसिस ठीक आहे, याला आपण मायोसिस म्हणत असतो. म्हणजे बघा 46 चे 23 झाले. आता हा 23 वाला एक सेल आणि हा 23 वाला स्पर्म सेल हे दोघे एकत्र झाले. आता झायगोट बनला. झायगोट मध्ये किती झाले? 23 23 46. आता मग या झायगोटचे एकाचे 2, दोनाचे 4, चाराचे 8 होत जातात. याला आपण काय म्हणणार? मायटोसिस. म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये मायोसिस आणि मायटोसिस दोन्ही पण होते. ठीक आहे, बरं आहे का? हा इथेच आहे बघा, मायोसिस आणि मायटोसिस आणि मायोसिस. मायटोसिस मध्ये काय, तर हे पेशी आहेत त्यामध्ये 2n एवढे क्रोमोझोम आहेत. तर जे दोन डॉटर सेल ज्या बनलेल्या आहेत ते याच्यामध्ये पण 2n आणि याच्यामध्ये पण 2n. मात्र मायोसिस मध्ये काय होते, 2n एवढे काय आहेत, हे आहेत क्रोमोझोम्स. मात्र जे डॉटर पेशी बनलेल्या आहेत इथे 1n एक एक अर्धे झालेले आहेत. इथे 2 होते, इथे एकच आहे, अर्धे झालेले आहेत. त्या अर्ध्या होण्याला आपण म्हणत असतो मायोसिस. ठीक आहे, जास्त डिटेल मध्ये नाही जायचं, हे थोडंसं कठीण लेवलचं आहे. जास्त डिटेल मध्ये गेलं तर खूप जास्त वेळ लागणार, त्याच्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करून सांगत नाही तुम्हाला. जेवढं कामी आहे तेवढं सांगितलं. तर आपलं हे जे आहे हे चुकीचं आहे. का बरं? कारण ते अलैंगिक आहे, ते लैंगिक पाहिजे होतं. तर 1 बरोबर आहे, 2 चुकीचं आहे, अ बरोबर आहे, बी चुकीचं आहे. बी चुकीचं इथेच दिसेल. अलैंगिक प्रजननात जनकीय विचरणाचा अभाव होतो. असेक्सुअल रिप्रोडक्शन लॅक्स जेनेटिक व्हेरिएशन. हो, अमिबाचे मायटोसिस मध्ये 2 वेगवेगळे अमिबा तयार होतात आणि 100% डिक्टो जशाच तसे असतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचे जेनेटिक व्हेरिएशन नसतात त्यांच्या. तर अलैंगिक प्रजननामध्ये जेनेटिक व्हेरिएशन नसतात. अगदी बरोबर आहे. नवजात पेशी तंतोतंत मूळ पेशीसारखे दिसतात. अगदी बरोबर आहे. अलैंगिक प्रजननाबद्दल विचारलेलं आहे ना. अलैंगिक प्रजननामध्ये फक्त मायटोसिस होते, मायोसिस होत नाही. हे चुकीचं आहे. ठीक आहे, उत्तर काय येणार आपलं? दुसरं. शेवटचा प्रश्न पहा, आजचा शेवटचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. हे हार्मोन्स आहेत वेगवेगळे आणि या हार्मोन्स काय करत असतात हे विचारलेलं आहे. गॅस्ट्रिन हे आपल्या जठरामध्ये असते, तर जठर रस स्त्रावण्यास उत्तेजना देत असते का? हे हो, अगदी बरोबर आहे. सिक्रेटिन हे जठर रस जे आहेत हे कमी करण्यासाठी मदत करत असते, म्हणजे कमी करण्याचा सिग्नल देत असते हार्मोन. हे दुसरं आहे. ड्युक्रिटिन हे जे आहेत हे भ्रूणरस ग्रंथी जी असते ना, तर त्याला उत्तेजना देण्याचं काम करत असते. भ्रूणरस ग्रंथी हे आपल्या कुठे असते? आपले जे स्टमक आहेत, स्टमकच्या खाली स्मॉल इंटेस्टाईन, छोट्या आतडे सुरुवात होतात. छोट्या आतड्यांचे 3 भाग आहेत, डिओडेनम, डीजे आला, डिओडेनम, डिज्युनम आणि इलियम. तर डिओडेनम मध्ये आता जे स्टमक आहेत, स्टमक आपले जे जठर आहे, ते जठरामधलं अन्न आता छोट्या आतड्यांमध्ये येणार. मात्र ते ऍसिडिक आहे. ऍसिडिक असल्यामुळे जशाच तसं जर का ते छोट्या आतड्यांमध्ये आलं तर छोटे आतडे जळून जातील किंवा त्याला हानी होऊ शकते. त्याच्यामुळे इथे भ्रूणरस नावाची ग्रंथी असते, जी म्युकस तयार करत असते. म्युकस तयार करण्यासाठी जे सिग्नल देते ते कोण देत असते? ते ड्युक्रिटिन देत असते. म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि उरलेला सोमॅटोस्टॅनिन हे जे आहेत हे इन्सुलिन कमी करण्यासाठी सिग्नल देत असते. म्हणजे सगळ्यांची जोडी स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. अ ची जोडी 1 ला, ब ची जोडी ब ला, 3 आणि 4 म्हणजे उत्तर आपला 1. अशा प्रकारे इथे 30 प्रश्न जे आहेत ते संपले. खूप मोठा व्हिडिओ झाला, परंतु आय होप तुम्हाला समजला असणार आणि जास्तची माहिती पण मी तुम्हाला दिली. तुमचं काम काय आहे, त्याच्यामध्ये मायक्रो नोट्स काढा. कारण असं करता करता पेपर होतपर्यंत आपल्या अशा भरपूर साऱ्या टेस्ट होणार आणि त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळी छोटी छोटी माहिती देणार तुम्हाला. तुमचा सायन्सचा अभ्यास जरी नाही झाला तरी पण पेपरमध्ये जेवढं काही विचारलं जात आहे तर तेवढं तरी ऍटलीस्ट वाचून जा. ठीक आहे, जेणेकरून त्याच्यामधून पण भरपूर प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, अशा प्रकारे इथे व्हिडिओ आपण संपवू. धन्यवाद.